श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरू श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी त्रिवार मुद्रा आणि सर्व स्वामी भक्तांना सप्रेम नमस्कार. आज आपण श्रीपाद श्री वल्लभ चरित्र या पवित्र ग्रंथाचे पारायण करणार आहोत. या ग्रंथामध्ये भगवान श्री दत्तात्रेयांचे पूर्ण अवतार मानले जाणारे श्रीपाद श्री वल्लभ यांचा जन्म, त्यांच्या दिव्य लीला, तसेच त्यांनी भक्तावर केलेली कृपा, चमत्कार, सदाचार याचे सुंदर वर्णन केले आहे. या ग्रंथाच्या श्रद्धापूर्वक पारायणाने आपल्यावरती दत्त गुरूंची कृपा तर होतेच, तसेच आपल्या सर्व दोषांचे निवारण होते. चला तर मग पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने या पवित्र ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मेद श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. भारत माता की जय. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासेवदन कंठाटूपी चमाला दंडक मंडलुधर कटयांकर रक्षक त्रिगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अघरणा परत परा कैवल सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेद वंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता न देविता तूच समर्थानीचे जंगमानी स्थिर तूच व्यापले समग्र तुझ लागी अधिमध्याग्र कोठे नसे पाहता. आसून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चांचरे शास्त्रात तेही नाव रे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पाहावे. आता इतकी प्रार्थना आनाविजी आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय दिजे सदैव. पाप तापा आणि दैन्य सर्व जाऊन निरसोन इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावया पैल तीर त्वनामतरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाध होतो तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसन ज्ञानार्कर दी प्रकटोपय. शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयाची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भवपंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असतता सत्य विजय सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. आसून या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्रजप. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय। एक माळ गायत्री मंत्र जप। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्।
ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। श्री गणपती अथर्वशीर्ष शांती मंत्र ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरै अंगे तुष्टुवासः तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम शांति शांति शांतिः। ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं रतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमाम अवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचा नवम शिष्यम् अवपच्यत्तात् अवपुरस्तात् अवतोरत्तात् अवदक्षिणत्तात् अवच्चोर्ध्वातात् अवधरत्तात् सर्वतोमा पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मय सत्त्वचिन्मयाः त्वम् आनन्दमय स्वब्रह्ममयाः त्वं सच्चिदानन्दद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तिष्ठति सर्वं जगदिदं नैमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापनो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीताः त्वं देहत्रयातीताः त्वं कालत्रयातीताः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकाः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरोमं गणादिपूर्वमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारपरतराः अर्धेदुलं सितं तारेण रिद्धम् एतत्त्वमनुस्वरूपं गकाराः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारच्यन्त्यरूपं बिन्दुत्तरूपं नादं सन्धानं सहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकृषिः निच्छ्रुत गायत्री छन्दाः गणपतिर्देवता ओम गं गणपते नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदच्च वरदं हस्तैर्बिभ्राणं मुषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणं अच्युतम् आविर्भूतं च सृष्टद्यो प्रकृते पुरुषत्परम् एवं ध्यायति यो नित्य स योगी योगिनावरः नमो व्रातपते नमो गणपते नमः प्रथमपते नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरदमूर्ते नमो नमः ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरे अंगे तुष्टुवासस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु ओम शांति शांति शांतिः।
श्रीपाद श्री वल्लभ चरित्र प्रारंभ अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वते नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी महाराजाय नमः. ओम नमोजी अलक्ष लक्षा उत्पत्ती स्थिती संहार साक्षा प्रगटविसी अद्वयनंद पक्षा चिदिविलासे करुणिया. नमो भगवते कारुण्यमूर्ती अनंत ब्रह्मांडे तुझीच स्फूर्ती परिचळेना तुझी स्थिती सकळ तुझी म्हणून या. मोहिनी राज कृपामूर्ते अक्षयामृत कृपा हस्ते देशी तूच शरणांगताते कारुण्य सिंधू गुरुराया. भगवान भक्त भागवत तू अनाथनाथ तारक तू भक्त भयहारक तू उद्धारी रे गुरुराया. गणेश विघ्न हारक तू सिद्धी बुद्धिदायक तू व्यापक सकळही तू अव्यक्तपणे सर्वदा. वधू न शकती गुण तुझे म्हणून वेद मनी लाजे ऐसे अद्भुत क्रीडन तुझे असंख्य रूपे अद्वयपणे. तेची तू अससी मूर्ती महावाक्य बोध स्थिती स्वस्वरूपदाने सहज स्थिती तुझी येणी ए अनुग्रह मूर्ते. दत्तात्रेया जगद्गुरो तुझीच कृपे सदा भरो काया वाचा मन उरो नामन संकीर्तनी सर्वदा. तारावया अज्ञजन कल्पानुकल्पे तव लीला संचारण आघाद लीला परमगहन जाणे कोण तुझ्या विना. त्रेता द्वापारादी चतुर्युगी विविध रूपे तू महायोगी श्री श्रीपाद श्रीवल्लभ नामे कलियुगी लीला करसी गुरुराया. या दीना ते उद्धारावे भव सिंधू तुनी वाचवावे भ्रांती फेडुनी संभाळावे तव चरणी शरण सर्वदा. यदु बोधका अवधूता वारी मम भवव्यथा मुखे रसभरित तव कथा एवो तुझ्या कृपेने. तव कथा वारी भवव्यथा त्या वाचुनी जिने वृथा पुन्हा तव चरणी माथा राहो सर्वथा तव कृपे. तू चित सूर्य चिदंबरी संत रूपे तवा प्रभा भुवरी लीला विनोदे उद्धारी अगमा निगमा नकळेजी. तू आचार्य मुखे बोलसी संत रूपे वर्तसी अवधूत रूपे विहारसी स्वानंद मस्त सर्वदा. जीव अल्पज्ञ अल्पमती अविद्याग्रस्त म्हणून निखंती मुखे फेडसी संत भ्रांती तव कथा प्रगटोनिया. श्रोते पुसती कोण ग्रंथ सांगू श्रीपाद श्री चरित्रामृत श्री गुरुमाऊलीला स्पष्ट श्रीपाद कृपे होतसे. चमके जरी काजवा तरी काय तयाने सूर्य दिसावा कवने रसे जीववावा अमृत रस. हे तो स्वतः सिद्ध स्वभावे तेने भक्त करुणे स्तव धरावे रूप असून अरूप भावे. आकळे जो भक्तासी गाऊ लीला आवडीने जी पवित्र करी अंतकरणे सहजी स्व उद्धारणे साधती भक्तजन. भक्ती ज्ञान समन्वित कर्मयोग शास्त्र सिद्धांत कृपा वरदे जे साक्षात वाडमय रूप श्री दत्ताचे. असे मुख्य आत्मप्रचिती जी नसता वेदशास्त्र विरोधी भौतिक दैव अध्यात्मस्थिती सिद्धपणे सर्वदा. शंकर भट सद्भक्त ब्राह्मण करीत असतात तीर्थाटन उडपी क्षेत्री घेता दर्शन जगद्गुरु श्रीकृष्णाचे. परम समाधान पावले भगवंते त्यासी आज्ञापिले जा कन्याकुमारीसी भले सेवी परमेश्वरी ते. ईश्वर असे हृदयस्थ जरी ईश शक्ती कृपान करी भजन निष्ठा नसे जोवरी तोवरी तो अप्रप्यसा. शंकर भट यात्रा करी दर्शन अर्चने कन्याकुमारी सेविता आती आदरी संतुष्ट भगवती सांगतसे. शंकरा तव अंतरंग भक्तीने प्रसन्न मी तव साधने संपूर्ण सार्थक श्रीपाद दर्शने होईल करवर पुरात. श्रीपाद दर्शने सौख्य शांती श्रीपाद दर्शने विमलमती श्रीपाद दर्शने मोक्षमती वर्णवेना कोणासही. एवजी सर्वोत्तम साधिका आदर्श अद्य भक्तांबिका शिवदर्शन सुख कन्याका देवताजी तपे प्रेरी. जाती शंकर भट त्यानुसार आले मरुतुमैल परिसर जो द्रोणगिरी खंड साचार जे दिव्य औषधीवन असे. घन वना माझारी कित्येक तप करती निर्धारी ऐसे कळता गिरिकंदरी संत दर्शना पातले. तो गुहेत प्रवेशता समोर व्याघ्र पाहता श्रीपाद श्री वल्लभताता तारी तारी गुरुराया. ऐसे शंकर भटजीचे अक्रंदन ऐकून आले तपस्वी महान म्हणती धन्य रे तू भाग्यवान. दैवे येथे पातला श्रीपाद श्रीवल्लभ भगवंत सदेह प्रगटती कलियुगात करुणाकार प्रत्यक्ष श्रीदत्त प्रगटे भक्त तारावया. हे जाणती योगी ज्ञानी आणि परमहंस विज्ञानी हा व्याघ्रही श्रीपाद स्मरणी वंद्य महात्मा जानरे. शंकर भट त्या निमित्ता व्याघ्रे ओंकार उच्चारिता श्रीपादराज शरणं प्रपद्ये म्हणता परमचर्य वाटले. त्या व्याघ्रा जागी दिव्य पुरुष प्रगटोनी वंदी तपस्व्यास आकाशमार्गे स्वस्थानास गेला तो निघोनी. शंकर भटास तपस्व्याने नेऊन गुहेत अदराने अग्निसह यज्ञ साधने स्वसंकल्पे निर्मिली. तपस्वी म्हणती कलियुगी मानव होत चालला भोगी सत्कर्म ज्ञानयागी देवता संतुष्ट करेना. आधी दैव कृपेने अनुकूल प्रकृती नसता प्रकृतीची विकृती सहवेना तरी शांती प्राप्ती होईल धर्माचरणाने. यज्ञात सहज धर्माचरण विष्टी समिष्टी कल्याण कृतज्ञता समूह व्यवस्थापन संकटनही घडत असे. धर्माचरण न होता कोपे प्रकृती तत्वता त्यासी यथाकाले दंडिता कठीण सहाने मानवासी. शंकर भटजी भारावले साष्टांग नमुनी प्रार्थिती भले श्रीचरणी शरण आम्ही मुले नव्हे योगी पंडित. हे सिद्ध मुनी महाराजा वारी संदेह मनीचा माझा वरदहस्त तो मस्तकी माझ्या असो द्यावा सर्वदा. मज जी कन्याका देवीने आज्ञापिले श्रीपाद दर्शने जाई मार्गी संत दर्शने श्रीपाद कृपे घडतील. तर हे व्याघ्र महात्मुनी आपण सिद्ध महामुनी दर्शन घडले मज लागुनी परम विस्मय वाटत असे. कोण हे व्याघ्रमुनी आपण ह्या घोर विजनी श्रीपाद श्रीवल्लभ दत्त महामुनी कोण कसे निरुपावे.
तथा व्याघ्रेश्वर सांगती गोदा मंडली अत्रेयपुरी वसती कश्यपगोत्री ब्राह्मण दंपती वागती स्वधर्माने ब्राह्मण विद्वान आचार संपन्न परिपुत्र मतिमंद ध्यान नामे व्याघ्रेश्वर बुद्धिसान केवळ शरीर वाढत असे पिता बहु प्रयत्न करी पुत्र मतिमंद चिंतांतरी संध्या वंदनादी न करी व्यथा अत्यंत वाटत असे ब्रह्ममुहूर्ती स्वप्न त्यासी पाहिले दिव्य बालकासी गगनातुनी अवतारे भूमिसी दिव्य प्रकाश दाटला श्रीपाद व्याघ्रेश्वरा लागून म्हणती तुझ न भय जाण लाभे शुभ संपूर्ण जाता बद्रिकाश्रमासी ऐसे सांगून दिव्य बालक अंतर्धानिले व्याघ्रेश्वर बद्रिकाश्रमी निघाले यात्रे अन्न पाण्यादी अनुकूलले दत्त कृपे ते दवा मार्गी सोबत चाले श्वान उर्वशी कुंडी बद्रिकाश्रमी स्नान करिता तेथ सिद्धगण औचित पातले एती दिव्यकांती अवधूत शिष्यगण ही संवेत तौ श्वान अंतर्धान होत आश्चर्य होय व्याघ्रेश्वरा त्या विनिये नमून विचारिले संतोषी संत संगती भले श्वान रूपे पूर्व पुण्य प्रगटले भेटाव वया आम्हासी श्रीपाद श्री वल्लभ कृपे तू येथ ही दिव्य भू नारायणे पुनित यावरी व्याघ्रेश्वर पुसत कोण श्रीपाद का कृपा ते साक्षात श्री दत्त महान करती भारद्वज त्रेतायुगी यजन नामे सावित्री काठक चयन पिठिकापुरी जाहले तेथ येती शिवपार्वती तयासी मंगल आशीर्वाद देती तुमचे कुळी सिद्ध महात्म्य अवतरती कृतार्थ हो ग्रहस्थाश्रम जन्मोजन्मीचा पुण्य संचय ओघ चालला गंगापय सकलांचे वारी तापभय तरी ए श्री दत्तभक्ती हाता भाग्ये श्रीपाद चरणी प्रीती कृपे प्रसाद शरणांगती उत्कट स्मरणे ते संतोषती करुणाघन अवतार हा व्याघ्रेश्वरा तो भाग्य भले जे श्री कृपे पोषले तप आचरिया गुहेत भले येऊ वर्षानंतर यमे करी कृतीचे दमन विवेक शमवी मन सदा असो अनुसंधान आत्मस्वरूपा माझारी गेले संत प्रवर द्रोणागिरीसी व्याघ्रेश्वर गुहेत ध्यानासी परिमन व्याघ्र रूपासी पूर्व संस्कार ध्यातसे ऐसे होता तीव्र धारणा तो व्याघ्र रूपाची झाला जाना वर्षाने संत प्रवर येता जाना व्याघ्र रूपे दिसे तो जाणून ते देती आशीर्वाच ओंकार मंत्र सेवेच श्रीपादराज शरणं प्रपदे हाच जप सर्वदा चालू दे व्याघ्र रूपे करवरपुरी पातला आदरे चालवी जपला तेथे साक्षात भगवंत भेटला श्रीपाद रूपे तयाला करवरपुरग्रामी सत्संगदानी अंतर्ज्ञानी श्रीपादमुनी होता भक्तांची विनवणी एकूण येती त्वरेने भक्तवसल परमात्म्यांनी चालता कृष्ण जलावरी प्रेमानी प्रगटून सुंदर कमळांनी झेलली प्रभू पद कमले पैल तरी श्रीपाद स्वामी त्वरे चालले मनोगामी व्याघ्रेश्वरा अति अर्थनामी स्वामी प्रेमे कुरवाळती व्याघ्रेश्वर ठेवी चरणी मस्तक प्रगटले भाव अष्टसात्विक प्रक्षाळी भावाश्रू उदक श्रीचरणाते स्वामी म्हणती व्याघ्रेश्वराला पूर्वजन्मीचा तू मल्लभला परी व्याघ्रासी अति क्रूरतयाला अन्नपाणी हेन देसी शृंखलेत बांधुनी तयासी ठेवीत होता प्रदर्शनासी या कारणे या योनिसी यावे लागले तुझलासी याचक कारणे नीच योनिसी जावे लागले असते तुझसी त्या दुष्कर्म हरण कृपेसी मद अनुग्रहे लाधलासी व्याघ्र रूपतव इच्छेनुसार घ्यावे सोडावे साचार होतील सिद्ध दर्शने फार लाभतील आशीर्वाद तव स्मरण भक्तीने खास संतुष्ट मी जगनिवास घे योगमार्गी प्रावीण्यास मत्कृपेने येच क्षणी सिद्ध तपस्वी सत्संगी शंकर भटजी पुण्यभागी श्रोत्या वक्त्या भोगत्यागी सुख शांती श्रीपाद कृपे इति श्रीपाद श्री वल्लभचरित्रामृत शंकर भट समस्त श्री स्वामी समर्थ अवतारधारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्रीपाद श्री वल्लभ चरित्र अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः ओम जय जयाजी योगी राजा अवतारसी तू भक्त गाजा वाकपुष्पे तुझीच पूजा घेई बा भक्तवत्सला श्रेयकांक्षी शंकर भट सत्संगी साधे सुख अविट करीन ममन स्मरण अतुट फिरत असे यात्रे कारणे जरी मन सश्राद्ध सात्विक सदाचार विचार भाविक तरी संत कृपे विवेक तरी सफल तीर्थयात्रा तयाची चाले मनन सेवा अखंड श्रीपाद स्मरणी विसावा सवे सदाचार बरवा लाभे उचित आयाचितपणे मार्ग क्रमता कदंबवनी जो पांडू देशभुवनी एकलेकानी ये स्थानी अति जागृत शिवलिंग दर्शन तयाचे घेऊन नावेक विश्रांतीसी थांबून पुढे योगेंद्राश्रमी जाऊन नतमस्तक ते श्रद्धेने संत प्रेमाचे अगर संत ज्ञानाचे भांडार श्रीपाद श्री वल्लभ दर्शनी सकल सार प्राप्ती रस्तू ते बदले यात्र ते भेटे वैश्यभक्त धनंजय पूजी जो नित्य मृत्युंजय घडे तया सवे परमोपाय क्षेत्र महात्म्य श्रवणाचा ते सिद्ध योगींद्र वासल्याने मस्तक कुरवाळीती प्रेमाने जडभार हरपला चैतन्याने चिदाकाशी मस्त शंकर भट जे दिव्य शिवलिंग पाहिले ते जागृत कल्याणकारी भले एकतयाचे महात्म्य खतिले पूर्णांतरी देवेंद्राने कोपता संहारली राक्षस सत्ता तरी पळला एक दैत्य आता महादेवा भजतसे तो ध्यानस्थ असता इंद्राने त्यासी वधिले निर्दयतेने इंद्र निस्तेज हो त्याने पापक्षालनार्थ फिरत असे येता पंडय देशी कदंबवनी लाभे पूर्व तेज शिवलिंग दर्शनी आनंद दाटे तयाच्या मनी बांधिले सुंदर देवालय हे समस्त पापावरक अत्यंत मंगलदायक जे पुण्यवंता
दत्तभक्त तारक महातभाग्ये महात्कृपेने शंकर भट सहस्राद्ध सात्विक अस्ति सदाचारी भाविक एकोनी अंग अंगे पुलकित वचन महायोगी यांचे पुनरपी शिवलिंग दर्शन शंकर भट घे महात्म्य जाणन वाटे अतिदिव्य दर्शन परिसिद्ध योगेंद्राश्रमी सापडिना वाटे ही दैवी योजना आठवी मनी श्रीपाद चरणा मार्गक्रमी तसे रात्री कानना मधुनी मागुता ए प्रकाश चमत्कारुनी पाहे वळून तव घडे महासर्पदर्शन त्रिश्री शिरोमणी पाहून भय अत्यंत दाटले त्या भये त्या प्रकाशी श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्मरणेशी चालले कळेना कोठे कैशी पातले सिद्ध योगींद्राश्रमा सर्प प्रकाशासह होई अदृश्य वाटेत टळला सर्वनाश चित्त चमत्कारिले खास रधी धडधड थांबेना योगीश्वर देती प्रसाद कृपास्पर्शे अंतरीनाद उठे विवेक आनंद संवाद भय अवघे पळाले सिद्ध योगींद्र म्हणती तयाते झाले दिव्य दर्शन तुते महद्भाग्ये श्री दत्त प्रसादाते पावलासी सर्वथा श्री दत्त प्रसादे तुझ भूतकाळा माझी नेऊन दाविलीसी दृश्ये आजी अद्यंत असे सृष्टिकाजी श्री दत्त संकल्प बल तेची आता पिठिकापुरी अवतारती श्रीपाद श्रीवल्लभ नामे परी जन न जाणती योगीश्वरे खरी म्हणती हे सामान्यसे परी करवरपुरीचे भाविक कोळी तयांची भक्ती सेवा भोळी श्रद्धा असता संतुष्ट वनमाळी आनंदी तारी भवसागरी श्रीपाद कृपाकांक्षी जय जन तयानी समर्पण प्रेमे चालविता भजन तत्काल पावती भक्ती मुक्ती महिमा ऐसा दिव्यलिंगाचा वैश्य धनंजय सांगेसाचा पांड्या राजा कुलशेखराचा ते एकोणी हो निर्धारे म्हणे ही तर शिवज्ञा करावे मंदिर मनोज्ञा सवेची पूजा अर्चा दी शस्त्रज्ञा पाळूया आदराने तन्निमित्त तेथ मधुरा नगरी कुलशेखर सुत मलय ध्वजे अवसरी आरंभिली पुत्र कामेष्टी खरी संतान प्राप्तीस्तव यज्ञ कुंडातून मीनाक्षी दिव्य बालिका अवतारता आचार्यानंद सकळिका सुंदरेश्वरासी परिणिका लोका सर्व कल्याण जाहले सुंदरेश्वर शिवशंकर मीनाक्षी उमा सुंदर वेगवती गंगा परिसर रम्य सुपिक करीत असे हीच संप्राप्त मधुराई नगरी सर्वांग संपन्न खरी पुण्यबले भाग्यशाली परी प्राप्त सत्कर्म भाग्याने पुण्यासी वाढविते पाप पापासी प्रेरिते आचार विचार उच्चाराते संभाळावे दक्षतेने पुण्यबल कान वाढवावे यात्रा सत्संग कान आदरावे महात्म्य जाणून भावे अर्चावे जरी पाहिजे श्रीपाद कृपा सिद्ध योगींद्र वदती घडतो सत्संग श्रीकृपेने परितो साधावा यत्ने भावे पावतो श्री दत्त श्रीपाद भक्त ती साधली तुझ खास म्हणून या येथे या समयास न सोडी श्रीपाद स्मरणास शंकर भटा कल्याणते श्रीपाद श्री वल्लभ चिंतनी शंकर भट शयनी प्रातः जागता आश्चर्यमणी होते आश्वस्त तळी टेकडीवरम काय ही भानामती अथवा केवळ स्वप्नस्थिती जादूगिरी संमोहन स्थिती केली काय तयाने न आश्रम रात्रीचा भ्रम काय संवाद तिथीचा पुढे प्रवास यात्रेचा आरंभावा म्हणती ते चालले मध्यान्नापर्यंत भूक लागली अत्यंत परी कोणी न दाता त्या गावात चिंतित भिक्षेसाठी ते भुकेला जाणून विद्वान जरी सारेच गिरिजन तयाचा नेता वदे लावून भूदेवा द्यावी मधुफळे शंकर भटे ते घेऊ जाता झाला प्रसंग भलता काक बैसोनी माथ्यावरता चोचीने हानतसे हाकलू जाता तया ते अधिकची कावळे हल्ले करते असता शंकर भट पळते झाले मधुफळ सोडूनी तव ते वदे वृद्ध गिरिजन त्वा निंदिलेसी संत साधुजन तरीच पाठलाग करून काक जखमी करती तुझ धाव पावरे श्रीपादा वारी वारी रे अपदा प्राणांत पातला गोविंदा रक्षी वेगे भक्तजन असे शंकर भट प्रार्थिता तव समोर औदुंबर औचिता सर्वांग दुर्गंधी पावता बहुत सर्प खवळले क्रोधावशे दंश करती विष अवघे होतती मृतप्राय झाली स्थिती फेसमुखी पातला हृदय क्रिया मंदावली वाटे अंतिम घटिका आली तव रजक चाललासे चाली घेऊन धुने गाढवावरी पाहुणी ब्राह्मणाच्या दशेला दया उपजली तयाच्या चित्ताला घेऊन गाढवावरी ब्राह्मणाला नेतसे वैद्याकडे तो वैद्य होता चर्मकार भला औषधी जाणकार आरंभले त्याने उपचार आती आदरे ते धवा औषधी रस तयाने पाजिला जखमेवरी बांधी पानाला कानी पिंपळ पानाला देठ आत घातले अद्भुत औषध प्रभावाने मूर्छा जाता वेदनेने कन्हता शंकर भटाने आनंदला वैद्यराज पिंपळ पाणी उतरले विष वेदना घटे सावकाश सारी रात्र शंकर भटास मुक्काम चर्मकार गृही परिचर्मकार श्रीपाद भक्त रात्र सारी दत्त भजनी मस्त त्या सर्व श्रवण हो असत भटजीच्या वेदनेचा रस भरित त्या अद्भुत गयने प्रेमे औषधोपचाराने अपार दत्त प्रभू कृपेने हेलावती भटजी अंतरी वैद्य म्हणे शंकर भटास चर्मकार मी वल्लभदास श्रीपाद वल्लभे प्रसादे खास थोडे बहुत जाणतो काक ताडन तुम्हासी सवेच सर्प करती दंशासी निघाला श्रीपाद दर्शनासी का कसे ते जाणता आश्चर्य वाटले शंकर भटासी मनी म्हणे ज्योतिषासी असेल जाणता वल्लभदास त्यासी अंतर जाणूनी बदले मीन ज्योतिर्विद परी जाणतो श्रीपाद कृपा बले तरी श्री पीठकापूर अवघी नगरी माहेर घर पंडितांचे जे कोणी शुष्क वेदांती तर्कवितर्की पंडितमती ज्ञान अहंकारे ती निंदती न जाणती पुरुषोत्तमा मृत्यूनंतर जरी स्वर्गगती घनपाठी वैदिका इंद्र सत्कारती परी त्यानं भोजनापुस्ती देवेंद्र ते धवा देवेंद्र म्हणे तयासी पृथ्वीवर न केले दान धर्मासी जरी करिता हजारपटीसी दिदले असे तुम्हा ते पिठापूर महाक्षेत्र पद गया दान धर्म वाचून घालवले वाया माय बाप सेवा वया काया न जिजे तरी ती व्यर्थ दुरुत्तरे माता पित्यासी श्री दत्तावतारन मानले श्रीपादासी म्हणून ते या
काकयोनिसी स्वकर्मे पातले स्वर्गी न त्या अन्न मिळता काक जन्म यावो आता श्रीपाद भक्त रुधिर प्राशिता उत्तम गती येईल वल्लभदास म्हणे शंकर भटा हे सर्प कावळे ते पंडित तत्वता तुझे त्यांनी रक्त चाखता उत्तम गती पावले भगवंताच्या भक्तीसाठी वर्ण जात कुळ श्रीमंती लिंगादी भेद उठावटी अप्रस्तुत सर्वदा देवभावाचा भुकेला पाहतो श्रद्धा विश्वासाला न टाळावे स्वकर्माला तरीचे कृतार्था बालपणी टावाळपणे तुम्हा घडले उपहासने श्री दत्ता नावडे गाणे व्यंगार्थ शुक्लांबरंधरांचे तत्कोपे बोधार्थ ही लीला वर्ण अहंकार घालवावयाला दयाघन कृपादृष्टीला ढळू देईना कधी अहंकार शंकर भटाचा सुटला पाहुणचार त्याचा घेतला पुढे निघाले यात्रेला विचित्रपुरी पातले विचित्रपुरीचा राजा विचित्र होता त्यासी मुकापुत्र वाटे याचे कारण मात्र यज्ञ कर्मलोपी ब्राह्मण उदास राजा ब्राह्मणासी खरावर बैसोनी करी अपमानासी दान राजगिरा भाजीसी तुच्छतेने देतसे विद्वान ब्राह्मणास राजाने आज्ञा पिले मुकभाष्य ग्रंथा लेखने तो करीतसे संशोधने राजाज्ञने ते धवा ब्राह्मण बघून शंकर भटासी सैनिक नीती राजापासी भय कापे रे तयासी श्रीपाद श्रीवल्लभा प्रार्थितसे राजा शंकर भटासी पुसे तेवढ्यास एवढे तर एवढ्यास कसे एवढ्यास एवढेच असे वदे शंकर भट गंभीरपणे परमाचार्य राजाला मनी मनी हा पंडित भला याचे दर्शने मी धन्य पूर्वजन्माला सांगू लागला स्पष्टतेने मी पूर्वजन्मी गरीब ब्राह्मण राजगिरा भाजी खाया वाटून 6 अध्यायी स्वार्थी ब्राह्मण त्यांचे कामे करवित ते मजसी नाम मात्र दक्षिणेसी मुख्य भाग तो अपनासी ऐसे ठकविती मजसी कालचक्रे एसी स्थिती सद्भावे मजसी दान करी तो राजा जान अद्यापि दारिद्र्य ठक ब्राह्मण भोगताती ते सारे राजा पुसे शंकर भटासी दान करता भाजीसी भरपूर करतात त्यासी फळते कायसे भाजी प्रिथ्यार्थ अधिक भाजी देता भूगो सुवर्ण समाजी तरी ते होई श्रेय काजी ऐसे असे शास्त्रज्ञान राजा आनंदला म्हणे तपासू यासी मूक भाषणी दाऊनी बोटे दोन्ही प्रश्न करी शंकर भटासी सुचवी तसे एक की दोन तत्वे परी भटजी एक दाखवून सुचविती आलो एकटे आपण एक तत्व राजा समजला राजा बोटे 3 दाविली भटजीसी त्रिमूर्ती आठविली सांगण्या भक्ती गुप्त भली भटची दावी बंद मुठ दान ग्रह छिद्र धन भक्ती आणि गुह्य जान बंद असता धन संपूर्ण गुप्त ते श्रेष्ठ हो भक्ती नव्हे केवळ कृती समारंभ वा पोकळ युक्ती दंभे सर्वनाश फजिती जगा माझी होत असे राजगुरु खुनेने मिठाई भंडारा दर्शवती घाई नको मच द्या पोहे सुचवी शंकर भटजी ते धवा येथे न तर्क न पूर्वाभ्यास जो देई व्याख्यानास रधी प्रेरिता सावकाश अद्भुत ज्ञान प्रगटले हे वैशेषिक रहस्य परमाणुचे कणादृशी सांगतीसाचे सूक्ष्मकण भेद विविध धातूचे विश्वाकार प्रगटले प्रवचने प्रभावित सर्वही लागती शंकर भटजीचे पायी ही श्रीपाद कृपेची नवलाई विचित्रपुरी अनुभवली श्रीपाद चरित्रामृत परमपावन करी मन क्लेश निवारण ओगळे हा करुणाघन भक्तावरी सर्व काळ इति श्री श्रीपाद वल्लभ चरित्रामृत शंकर भट समंत श्रेष्ठ ग्रंथ श्री स्वामी समर्थ अवतार धारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 3 श्री गणेशाय नमः ओम जय जय स्वयंवेद्य गणराया होणे जाणी तुझी माया भक्त भगवंत तुझी सदया चिन्मय तू करुणामूर्ते येशा विघ्नहर्त्या गजानना सकळारंभी करता तौ स्मरण विद्या अविद्यादी द्वैत भावना गुरु कृपे वारिसी एका कथा शंकर भटाची श्रीपाद गुरु वसलतेची दोष निवारून भोगमोक्षाची पर्वणी ही भक्ताला विचित्रपुरातून सन्मानाने निघाले शंकर भटजी दैवाने मार्गी व्यवस्था 3 दिनाने अग्रहापुरी पोहोचले ब्राह्मणाघरी ओम भगवती मागता द्वारात क्रोधी युवती न भात न लात म्हणे ती उद्धट कर्कशा ब्राह्मणी तव हताशपती येता बाहेरी कर्कशा मडके फोडे त्याचे श्री मागून भिक्षा घरोघरी द्या आणून पैसे याचे वागणे उद्धट नुकसानीचे धमकावले तिने कटुवाचे एकूण ते बोलतीयेचे बोले गरीब ब्राह्मण तो खेळ आपल्या दैवाचे तुम्हा आम्हा भिक्षेचे दुर्दैव मम जीवनाचे घडली ना अतिथी सेवा समस्त जीवांचा जो भरता तोच आमचे अर्थ हरता श्री दत्त प्रभू सकळ करता भक्त वत्सल स्मरूया ऐसे वदती भटजी खरी आवडी भजनाची अंतरी पिंपळाच्या पारावरी भजन दोघांचे चालले तो राजदूत विचित्रपुरीचे वंदोनी शंकर भटासी राजज्ञेचे वृत्त सांगती युवराजाचे गेले असे मुकेपण आपण आम्हा सवे चालावे शंकर भट म्हणतो ब्राह्मणा घ्यावे राजदूत त्या दोघांसवे आले राजा समोरी विस्मय प्रजाजन करती स्वागत राजाचे हाती विस्मय म्हणे तो नृपती काय झाले ते अवधारा आपण जाताच मुका राजकुमार होई बेशुद्ध अचानक फार राजवैद्यांनीही उपचार भाऊ केले ते धवा अहो आश्चर्य तयाच्या मुखे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सुखे सावध होता सांगे कौतुके महात्म्य प्रभू नामाचे बाह्य शुद्धी जाताच मनी दिव्य यती अवतारे मनी आजान बाहू सुलक्षणी घातली मुखी विभूती दिव्य प्रसादे त्वरित सरले माझे दुरित प्रगटे वाचा उचित सरले मुके पण माझे नृप पुसे भटासी कोण येती श्री दत्तासी काय नाती विस्तारे सारे मजप्रती
सांगावे गा भूदेवा भटजी वदती यती युवा श्री दत्तांचा अवतार नवा श्रीपाद वल्लभ गुरुजा नावा तारक ब्रह्मजो करवरपुरी त्यांची वसती तेथेच निघालो मी सुमती मार्गी संत दर्शन किती घडत असे तत्कृपेने सर्व ही जय जयकार करती धन्य श्रीपाद वल्लभ यती संतोषणी तोंड रूपती सुवर्णदान दोघा देत असे आजी ज्ञानोदय घटका लागे दत्त नामाचा चटका श्रेय मार्ग हा नेटका नको शैव वैष्णव भेद माधव नंबुद्रीत तेथे भेटला भक्त श्रीपाद दर्शनार्थ भला दोघांसवे तो चालला पाहुनी महात्म्य श्रीपादांचे पाहुन राज सन्मान शंकर भट पती सह भक्त जाण परमविस्मय कर्कशे लागून सुवर्णदान पाहुनी कर्कशा झाली भक्त प्रभूंची श्रद्धा दृढ निरक्षर नंबुद्रीची श्रीदत्त श्रीपाद प्रभूंची भक्ती आदरे करिता ती भटजी नंबुद्रीसह चिदंबर क्षेत्री येतात तेथ पनीर स्वामी येती दर्शनार्थ जाता सत्कारती दोघांसी ते नावाने या माधवा शंकरा हा अहो भाग्य झरा ओढला अम्मावरी बरा खास श्रीपाद कृपेने विस्मय वाटे ब्राह्मणासी तसे जाणती नावासी तौ पनीर स्वामी तापसी म्हणती श्रीपाद वल्लभ अज्ञेने परकाया प्रवेश मज करणे हा उचित समय त्या कारणे 300 वर्षाची तनु त्याजने नवी घेणे तशीच श्रीपाद आज्ञा मजेसी जन्म मरण न स्पर्शे त्यासी चालावी सृष्टी महासंकल्पेसी श्रीपाद श्रीवल्लभ अरे शंकरा विचित्र पुरात वदलासी कनाद सिद्धांत सांग वर्णोनी त्वरित मजसी तू शंकरा भटजी वदती करा क्षमा स्वल्प जाणो शास्त्रनामा ना विसरो दत्तधामा वदनी आले तत्कृपे करुणाकर पळणी स्वामी सिद्धांत कनदांचा नामी सांगती ह्या रे जाणोनी आदी धामी सुसूक्ष्म कण स्वरूप आणू सृष्टीचे मूळ दिसे तन्मूळ सुसूक्ष्म कण असे महावेगी भ्रमण नितेसी प्रेरी विद्युत कणाते ग्रह सूर्याभोवती तेवी कण केंद्राभोवती गती सुसूक्ष्म तन त्याहून स्थिती स्पंदन भावोद्वेगाचे तो प्राणी भौमय अखंड अनंत स्पंद होय नसे स्थिर सर्व जाय चंचल हे स्वभावता त्यापेक्षाही गहन चैतन्य ते दत्तरूप जाण प्रभू अनुग्रह संपूर्ण हो तत्कृपेची तो नित्य सहज तरी गूढ जाणू शकेना मूढ शून्यची म्हणती विमूढ घन साक्षी कळेना कण अवघे शून्यवत मिळवणी ही सृष्टी होत विस्कटता शून्य प्रगट झाले वाटत असे पदार्थ घडतो बिघडतो कण जैसा तैसा तो कणाद सिद्धांत देतो भान या कणांचे भवयुक्त मंत्रध्वनी शुद्ध सूक्ष्म रूपे प्राण जाणी अर्चा अवतारी त्या संक्रमणी प्राण प्रतिष्ठा होत असे सुसूक्ष्म तीव्र प्राणशक्ती होता स्वरूपलक्षी व्यक्ती जाणती कुंडलिनी शक्ती आदिबीज जगदंबा ही भूमी प्रणवाची मुख्य वाट सर्व उगमाची शक्ती अनंत तीसाची श्री कृपेने जागते सर्व मंत्राचे हे उगमस्थान मंत्र राज गायत्री हा जाण चतुष्पाद देई निर्गुण ऐसे ब्रह्मस्थिती ते 24 तत्वे 24 अक्षरे कुंडलिनी सर्वत्र पसरे व्यक्ताव्यक्तपणे पुरे उभारणी विश्वाची 24 म्हणजे गोकुळ गो 2 4 कुळ अवघा ब्रह्मशक्ती मेळ दाटलासे भोवती 9 संकेत ब्रह्माचा 8 तो मायेचा श्रीपाद वल्लभ रूपे गोकुळीचा श्रीकृष्णची अवतरला परब्रह्म ही पराशक्ती केवळ शब्द भेद व्यक्ती एकच निर्गुण मंत्र शक्ती गायत्री मातेची श्रीपाद सर्व तंत्र स्वतंत्र अवतारापूर्वीचे येथ वर्षे अष्टोत्तरशेत पाहिले या प्रदेशी तयाचा अनुग्रह खास मजवरी त्यावेळेस कुरवपुरी तेधवा विशेष लीला घडली एकती हिमालयी बद्री केदारास महायोगी अर्पती ब्रह्मकमळास पूजिता तिजे सावकाश एती ती श्रीपाद चरणाशी पाहिले स्वनेत्री मी म्हणती पाळणी स्वामी सर्वांच्या अंतर्यामी विस्मय आनंद प्रगटला एकोणी ते विचारती स्वामी ही कोठे येती काय असे यांची महती समाधान करावे कृपेने स्नेहपुरित दृष्टीवचने स्वामी सांगती प्रीतीने श्रवण आदरे करिता मने श्रवणी अतिसादर दिव्य ब्रह्मकमळानी शिवास पूजले विष्णूंनी ती अद्याप उच्चस्थानी येती हिमालयात श्रावण मासी पौर्णिमेसी पूर्ण विकसित रजनीसी दर्शन त्या तपस्वी योगी सिद्धांसी उच्च स्थिती येतसे ही अद्भुत लीला परमेश्वरी पातक नाश करी कुसरी योग विघ्नाते निवारी महात्म्य ब्रह्मकमळाचे सांगती पनीर स्वामी शंकरा संकल्प 10 दिन समाधीचा खरा दर्शनेच्छू येता उधारा भंगोन द्यावी मम समाधी सर्पदंशी येता कोणी प्रेत संभाळावे जळी अवनी अग्निसंस्कार टाळूनी असावे अज्ञाही समाधीत स्वामी जाती शंकर माधव सेवा करीती समाधी न भंगो देती भक्ता अनुशासने शिधा आणती भक्त कोणी माधवे आरंभले स्वयंपाका लागुनी सर्पनवेचिता अंगणी सर्पदंश झाला तो जहाल विषधर तेने तात्काळ मृत धरणीवर भक्त आणिता समोर भटजी चमत्कारिले माधव नंबुद्री भाविक भक्त सर्पदंशे होई मृत शंकर भट होय संचित काय करावे कळेना आठवून आज्ञा स्वामींची पुरले आखाड्यात तो गर्दी ग्रामस्थांची सर्पदंशे अजून एक मृत युवकाची आली प्रेतयात्राही दुःख होई सर्वांना रोडू आवरेना कोणा आता संकट निवारणा झाले हतबल सारे ते पुरले त्यासही मातीत आठवून स्वामी आज्ञा मनात 11व्या दिवशी ब्रह्ममुहूर्तात स्वामी येती जागृतीला माधव नामे पुकारती खेदन समय भटजी चित्ती वृत्त सर्व निवेदिती व्याकुळ चित्ते ते धवा स्वामी सकाळ संभोगिती योग दृष्टीने पाहती भटजी गुढ वदेना होती स्वामीमुखी स्मितहस्य प्रसन्नतेचा जणूझरा प्रगटे स्वामी अंतरी बरा सूक्ष्मदेह दर्शनाचा खरा योग माधव भाग्यात स्थूलदेह श्रीपाद दर्शन हा तो परम भाग्य योग जाण परी सूक्ष्मदेह दशदिन ते घडले रे तयासी पूर्ण हो इच्छा त्याची लीला आघात श्रीपाद वल्लभाची
तया विन कोण जाणे तयाची महिमा महानतम माधवासी पुनरिप या देहात आणण्या श्रीपाद मज आज्ञापित आना तो समक्ष येत श्रीपाद आज्ञा करू पालन आणविता तो देहमृत निकट ताडवणी साध घालित पळणी स्वामी त्वरित यावे श्रीपाद वल्लभाज्ञेने दंशकर्त्या नागराजा एक ठेवून 4 कवड्या देख प्रेताभोवती तो त्या क्षणिक उडाल्या गगनी चौदिशा काही समय लोटता तोवरी उत्तर दिशे ए सर्पावरी कवड्या त्या रुतल्या चारी फण्यावरी सर्पाच्या फुतकारी तो वेदनेने काढण्याविष स्वामीने आज्ञापिता तसे तयाने केले ही श्रीपाद लीला करुणी परिक्रमा तीन वंदी पळणी स्वामी चरण जाई तो निघून आघात लीला श्रीपादांची मनोमनी श्रीपादा वंदुनी कथले पळणी स्वामींनी सर्प पूर्वजन्मी वनी पाप पुण्यरत स्त्री देही संग्रह पाप पुण्याचा तिचा स्वभाव तापट क्रोधाचा दत्त भक्त भोजन पुण्याचा दयाभाग तिज लागी तव देह सुटला यथाकाल यमपुसे आधी पापकी पुण्य भोगाल एरू म्हणजे अंत हो खुशाल पुण्य फले देहाचा एव पाप भोगी ती सर्प असता योगे माधवाजवळी अवचिता स्वभावे ती दंशी सर्वथा पूर्व पुण्य दत्त भक्ता ती मुक्त हो श्रीपाद कृपे माधवा ही पीडा पूर्व पापे श्रीपाद कृपा बंधन कापे सकल पीडेचे तात्काल श्री दत्त प्रभू स्वानंदे पुष्ट अल्पसेवेने संतुष्ट अनुग्रहे निवारी कष्ट स्वभक्तजनांचे करिता दत्त भावाने अन्नदान तो विश्वरूपे घेतो आपण संतोषुनी दे आशीर्वचन दयाघन अल्पसंतोषी एव अन्नदात्याचे अंतकरण त्यात भरे मंगळस्पंदन सहज ए लोकार्षण शक्ती त्या माझी शुभ लक्ष्मी स्पंद मंगलाचे हे दैव भौतिक समृद्धीचे समाधान अध्यात्माचे रूप जाणू सर्वथा श्रीपाद वल्लभ ब्रह्म साक्षात भरोनी उरला चराचरात कर्तू अकर्तुम अन्यथा कर्तुम भगवंत नसे वर्ता न्यूनाची दशा ही मृत माधव शरीरी न दोष श्रीपाद कुसरी भक्तवत्सल हा मुरारी वर्णवेना शब्दाने माधव शरीरी ए चेतन लागतसे तया तहान एकोणी पळणी स्वामी महान म्हणती हे घृत प्यावे तदनंतर रसफळाचा थोड्या वेळा जलाचा लाभ उचित होसाचा स्वानुभवे सांगतो मी माधव होता पुनर्जीवित आनंदयी न समावत म्हणती कशी झाली मात सांग आम्हासी ते धवा संतोषणी माधव सांगे करवरपुरी पोहोचलो सूक्ष्मांगे झाले मज दर्शन सांगे श्रीपाद श्रीवल्लभांचे काय सांगू देशीची शोभा कोटी कोटी चंद्रप्रभा केवळ चैतन्याचा गाभा आजानुबाहू श्रीपाद मूर्ती उद्धारण्या पतितजन निवारण्या भक्तपीडा दारुण कर अजानबाहू जाण भक्तवत्सल मूर्ती ही मुखमंडळाची शोभा कोटी सूर्याची ती प्रभा तापशून्य अलभ्य लाभा कृपा कटाक्षे विरितसे दया प्रेम गंगोत्री एसी नेत्रद्वय स्थिती स्वानंददानी निरंतरती लोककल्याणी स्वभावता तेथे मी सूक्ष्मदेही पाहू शके सर्व काही परी कोणी न मज पाही नवल मज वाटले तव श्रीपाद वल्लभ मज आज्ञापिती जा द्वीपी मध्यभागी अंती नामतयांचे स्मरत चित्ती मध्ये खोल उतरलो जाता खोल खोल आत वाटे आलो भूकेंद्रात तव नवल देखिले तेत भव्य महाल प्रसाद गृह जैसी असे जयाची दृष्टी दिसे तयाशी तैसी सृष्टी मज समोरी पाताल सृष्टी आली श्री वल्लभ कृपे नागलोक तो होता इच्छा रूपधारी ते तत्वता प्रत्येक फणी मणिवरुता दिव्य तेज अवघे कोंदले तो पाहिले केंद्रस्थानी सहस्रफणी महासर्पशयनी पहुडले श्रीपाद वल्लभ मनी हेची विष्णुरूप कित्येक महासर्प वेद गायनी चिदानंद स्वरूप पार्वती अनुसया पर्वतावरती पूर्वयुगी अवतरती श्री दत्तात्रेय प्रभू अनुसया त्रिनंदन अखंड अनंत अवतारधारी योगेश्वर सतत नील शैल शबर पर्वत सह्यगिरी संचारी हा आदिनाथ श्रीगुरु सकल सिद्धांचे तारू स्वानंदाचे आगरू सर्व संप्रदाय येथुनी सुरासुर सकल मुनी जपी तपी देवध्यानी सर्व कृतार्थ याचेनी गोरक्ष ज्ञानेश्वरा कृपा करी काल नाग ऋषीश्वर आम्ही जरी युगायुगी अनुचार परी घन त्या लिलेची थोरी आम्ही नेने सर्वता करुण 1000 वर्षे राज्यपालन वाटे श्री दत्ता गुप्त होऊन असावे एकांती स्वानंदमग्न जला माझी ते प्रवेशले लोटला आमचा भूकाल प्रतीक्षी तव युवा दिगंबर मदिराक्षी रूपे प्रगुटुनी ते आम्हा परीक्षी नेनो आम्ही घनलीला पाहता ती धुंद दंपती विकल्प उपजला चित्ती ही तर मूर्तिमंत असक्ती भ्रष्टाज्ञान हो कसे विकल्पे बुद्धी झाकिली भ्रमे व्यर्थ कल्पना केली ती अवधूत मूर्ती अंतरली चित्त समूढ झाले तक्षणीच तो अंतर्यामी होई अदृश्य ते धामी पश्चाताप पावलो आम्ही नेनो अनघा समवेत दत्तासी अंतरी तयासी आळविता भले तत्कृपे गुह्यवकले ते भाग्य आता सुफळे श्रीपाद श्रीवल्लभ नामे अवतारभूमी तयाची पिठापुर योगभूमी अनादी करवरपुर योग ज्ञान उमगे थोर सहजपणे ए स्थानी याचा वर्णवेना महिमा आदी शेषांची झाली सीमा भगवान नामरूप धामा माया स्पर्शू शकेना वसा तुझ हा अलभ्य योग महासर्प होई रामलिंग अंती ज्योती रूपे चांग प्रसिद्ध ज्योती रामलिंगेश्वर बोलता महासर्प दुसरा तो सदाशिव महेंद्र रूपे अवधारा जो आज्ञातमार्थ उदारा माझी वरिष्ठ मदभक्त दावतील हे ज्ञानकला योग भक्ती सकला अखंड स्वरूपाला भजण्याची ती स्थिती जन्म कर्म तयाचे दिव्य पिठापूर नगरी भव्य
तो महिमा अति सुश्रव्य घ्या दर्शन काळ नागांचे, तेथे पातळी तपत्याचे, जे राम अवतार स्थळसाचे, अनेक देवी संस्काराचे अधिष्ठान जे असे. शंकर भटजी सहवर्तमान, श्रवण करती अवघेजन, श्रीपाद महिमा अति गहन, लेखांकित करीती ते. श्री श्रीपाद वल्लभ महिमान, करी नागदोष निवारण, सरे संतान प्रतिबंध जान, श्रीपाद वल्लभ कृपे. इति श्रीपाद वल्लभ चरित्रामृत. श्री शंकर भटजी समंत, श्री स्वामी समर्थावतार धारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. श्रीपाद श्री वल्लभ चरित्र अध्याय 4. श्री गणेशाय नमः. ओम नमो अद्य विश्वरूपा विश्वंभरा माय बापा, त्रिविध ताप अवघा कापा, विश्वोत्तीर्ण गुरुराया. शंकर भटजी निरूपिती यात्रा वर्णन. श्रीपाद भक्त महती, दिव्य लीला मना हरती, अगाध महिमा तेथीचा, पळणी स्वामी सवे ध्यान, करोत शंकर माधवादी भक्तजन, कृपेचे हे श्रीपाद वचन. पळणी स्वामी सांगती, शंकर भटजी म्हणती गमतीने, आपण आणि माधवाने श्रीपाद पाहिले सूक्ष्म रूपाने, भाग्य ते न मजसी. आपण योगी मुनी अनेक देह धारण करुनी, सूक्ष्म देहे त्रैलोक्यातुनी हिंडता सहज लिलेने. मला न ठावी योग क्रिया, मी न पाहिले श्रीपाद राया, काय माझी गती सदिया, होईल ते न कळे की. श्रीपाद प्रथम कूर्मदृष्टीने संभाळिती, मंगळाशीष तरंगाने, पोषण त्या निजशक्तीने, आलिप्तपणे ही लीला, होता थोडी भक्त उन्नती, मार्जर पिलावत प्रभू रक्षती, स्वयेच सुरक्षित स्थानी नेती, पिल्लू काही ने नेते, भक्तीची होता अजून प्रगती, मरकट पिला परी त्या प्रीती, उचित तेथे नेती, परी धरावे पिल्लाने, अधिक उन्नती होता, मार्जरा परत्या परी ते माता, चिदानंद सागरी विहारता, भक्त पिल्ले सभोवती, एशी गुरूंची पुष्टी लीला, न कळे जी अगमा निगमाला, न शिवताच द्वैताला, गुरु शिष्य द्वया मिरविजो, देवता तरी अनेक असती, परी श्रीपाद परब्रह्ममूर्ती, जे स्मरण मात्रेची संतुष्टती, ब्रह्मकृपा साध्य हे, तयासी न जाणे येणे, केवळ व्यक्ताव्यक्त होणे, निरंतर आत्मब्रह्मदृष्टी असणे, आनंदी आनंद जे. लीलाभूमी करवरपुरी, आज्ञा होताच निर्धारी, जाईन येता शुभावसरी, लीलादर्शी होऊन तत्कृपे, असो ते सर्व तपस्थानी, बैसले श्रीपाद वल्लभ ध्यानी, सहज सरले प्रहारतिनी, झाले उदासीन अत्यंत. शंकर भटजी प्रेमे पुसती, स्वामी ध्यानानुभव सांगा म्हणती, संतोषणी स्वामी वदती, ध्यान भाग्य कलियुगी जनाचे. गाव करवरपूर लहान, परी श्रीपाद स्वामी महान, तेथे वेद पंडित सद्ब्राह्मण, महिमा जाणून राहतसे. नामे तो शिवशर्मा, भार्या अंबिका पतिव्रता धर्मा, ब्राह्मणोचित कर्मे कुळधर्मा, चालविती अति आदरे, ते मोठे पंडित सदा अनुष्ठानी रत, यजुर्वेदी कश्यपगोत्र, स्वधर्माने वर्तती, परी त्या एक खंती, जगेना त्याची संतती, जगला एक परी मंदमती, निष्प्रयोजन जगणे ते, एके दिनी नित्य वेद पठन, करुणी श्री समोर ते उभे जाण, मुख प्रार्थना ओळखून, लीला विग्रही स्वामी वदती, आहारे शिवशर्मा दे सोडून मनोधर्मा, घे ध्यानी एक वर्मा, अति सावधपणे एक क्षणी, चिंता सगळी जा सोडून, निरंतर करी मम ध्यान, तयासी मी सदा प्रसन्न, काय इच्छित सांग रे. शिवशर्मा उत्तरती, काकुळतीने, पुत्र असो संपन्न विद्याधने, जो श्रेष्ठ ममोपरी गुणे, परी हा जड मतिमंद, स्वामी आपण सर्वत्र सर्वज्ञ, सर्व शक्तीचे अधिष्ठान, जडत्व हरण्या सर्व शक्तिमान, मतिमंदत्व याचे कायसे, भगवान उपकृत करावे, मतिमंदत्व त्याचे जावे, सकळ पांडित्य तिथे प्रगटावे, प्रार्थना ही श्रीचरणी. तव श्रीपाद हसूनी बोलले, बारे कर्म फल दुस्त्याज्य भले, सकल सृष्टी नियमे चाले, गहना कर्मनोगती, द्यावे तैसे घ्यावे, परिधान असावे सद्भावे, सत्पत्री होता सुफळ जाणावे, अन्यथा अनिष्ट ही. जड मतिमंद हे मूल, जे पूर्वकर्मीचे फल, दीर्घायू अग्रहार्थ हे सल, का आता असावी. मतिमंद जर का पंडित करणे, तरी त्याचे पूर्वपाप निवारणे, काय स्वदेह सोडणे, मंजूर तुझ लागी असे. शिवशर्मा बदले आली, वृद्धावस्था शरीरी झाली, माझी तयारी भली, जीवन हे त्यागण्यासी, परी जडत्व जाऊन, व्हावा हा वक्ता विद्वान, तरीच सफल याचे जीवन, अन्य न मागो काही. श्रीपाद प्रभू सामर्थ्यवंत, जे साक्षात भगवंत, ते नित्य यशवंत, आश्वासोनी त्या आज्ञापिती, येईल मृत्यू तुझ लवकरी, सूक्ष्म देहे धिशीला नगरी, जा निंबातळी तप करी, वदले श्रीपाद श्रीवल्लभ, पवित्र महाराष्ट्र देशी, गोदावरी निकट क्षेत्राशी, जन्म घेणे तुझसी, जगहित कारणे की. वृत्तांत हा सर्व जरी, न सांगे भारेसी खरी, ही मम आज्ञापरी, पंडित होईल पुत्र मूढ. पंचतत्व शिवशर्मा पावला, अंबिका पुत्रास्तव भिक्षेला, करी बहु दुःख तिजला, पुत्रासही निंदती, टिंगल जन करती त्याची, टवळी तरी नित्याची, असंख्य अपमाने आत्महत्येची तयारी करत असे. नदी डोही जीव द्यावा, म्हणून पळे मूळ पुत्र जेव्हा, माता ही पाठोपाठ तेव्हा, सद्भाग्य सुफळले, पूर्वपुण्याई प्रभावाने, आले श्रीपाद स्वामी त्वरेने, आत्महत्या महापातका करणे, थोपावले सदुपदेशे, कृपा कटाक्षे अवलोकता, मूळ हो पंडित वरिष्ठा, अंबिकेसी शिवपूजता, शनी प्रदोष व्रत सांगती, करुणाघन ओळला, अघट तेलीला दाऊ आला, दिव्य अतिदिव्य शक्तिपातला, पाहुन विश्वस्तिमित हो, दोघे लागती श्रीचरणी, प्रेमाश्रू दाटती नैनी, पांगुळी वाणी, शब्दकंठी फुटेना, झाली अष्ट सात्विक भावदाटी, दैन्य सरले उठावठी, चित्ते चैतन्य घातली मिठी, कृतार्थने ते धवा. श्रीपाद वल्लभ अमोगदानी, म्हणती काय हवे अजुनी, अंबिका वदे उत्तर जन्मी, व्हावा पुत्र तुझ सम. श्रीपाद वदती अनुग्रहाने, मज सम मीची वरानने, तुझ उदरी मज अवतारणे, घे वचन अताची.
सधर्मनिष्ठा प्रगटविण्यासाठी होईन मी नरसिंह सरस्वती. 80 वर्षे लीलाती दावणे जाईन कर्दलवना. 300 वर्षे योग समाधी पश्चात प्रज्ञापुरी अवधूत सिद्धी. स्वामी समर्थ नामे उपाधी भक्तांची हरेन मी. अपरिमित दिव्यकांती निसंग अंतरस्थिती. निधर्व निस्पृहगती निष्काम भजन सर्वदा. मुख्य अंतरी सुचिता ऐसी दैवी गुणसंपदा. प्रगटवेन संत पंथा ऐसे वचन श्रीपादांचे. सांगती पळणी स्वामी जशी बदलतील युगे युगे तशी. क्षीण हो शक्ती मानवासी अवतरेल करुणाघन. ऐशी जी अनुग्रहमूर्ती भक्तवत्सल ही कीर्ती. हेची गुरुतत्व निगुती पंचविग्रह शिवपूर्ण. जीव करुणे स्तव प्रभूंचे हे अवतारणे वासल्याचे. तदनुसंधाने भोगमोक्षाचे होईल फळ साक्षात. विशेष गुण कलियुगाचा केवळ स्मरणे लाभ प्रभूचा. प्रभू कृपे धन्यतेचा लाभ भक्ता होत असे. जीवाशी पतनाचे जितके मार्ग शक्य साचे. प्रभू अनुग्रह उद्धाराचे अनंत मार्ग अनंत बल हेची जाण परमसत्य. करा प्रभूचे स्मरण नित्य सरला सरला त्याचा मृत्यू. भय न त्या कशाचेही अकल्पनीय योग शक्तीने. भक्त दोष प्रभू हरती लिलेने. करुणाघन स्वात्मदाने नित्यानंद शक्ती संक्रमी. जेवी वत्सल माय बाप स्वय कष्टुनी सोसती ताप. वंशजास्तव क्षमारूप असती प्राकृत जगी. तेवी श्रीपाद वल्लभ दयाळू भक्ताकारणे स्नेहाळू. स्वतपे पापहरुणी संभाळू करती भक्तजनाचा. करी दुष्कर्माचा ध्वंस देती मुक्ती प्रसादास. ऐसा अनुग्रह खास भक्तान कळत श्रीपाद वल्लभांचा. पळणी स्वामी भक्तग्रणी सांगती श्रीपाद लीला रंगुनी. श्रोता भटजी जिज्ञासेनी प्रश्न करी लिलेने. स्वामी पीडा नवग्रहाची त्यातही खास शनेश्वराची. शंकरासही न सोडेसाची कानी ऐसे एकतो. ग्रह पीडा निवारण करती केवी श्रीचरण. सांगा स्वामी विस्तारण प्रार्थना ही श्रीचरणी. एक बाबा शंकरा ग्रहान शत्रू मित्रत्वाचा थारा. केवळ प्रारब्ध कर्मानुसारा जीव येतो जन्माला. ते ग्रह त्यावेळीचे दाविती इशारे प्रारब्धाचे. तदनुसार फळ त्याचे शुभाशुभ होत असे. ग्रहे अशुभ फळ किरणे प्रेरिता. मंत्र तंत्र यंत्रे निवारण त्या. नसता जप होम श्रम तत्वता. त्यानेही न होता श्रीचरण. श्रीपाद चरणा सर्व शक्ती संपन्न. कर्तुम कर्तुम न्याथा कर्तुम जान. सकळ संकट निवारण लीला मात्रे होत असे. ही शुभाशुभ स्पंदजननी. आकर्षण विकर्षण दोन्ही अवघ्या क्रिया त्यातून प्रगट होता ती. ज्याची तेथे आवश्यकता अथवा होई अधिकता. तेथे सर्वज्ञाची योजकता. सर्व शक्तिमान प्रभूची अधिक काहीच होईना न्यून काही उरेना. सिद्ध समत्व नाना सहजपणे एकची. न गुरोरधी ऐसे गुरु गीता सांगत असे. शिवही तैसे स्पष्टपणे आज्ञापिती. सारे ग्रह साऱ्या शक्ती साऱ्या देवत्या साऱ्या युक्ती. मंत्रतंत्र योगस्थिती सामवती श्री गुरुचरणी. नदी नाले ओघळ जीव न मिळता गंगाजल. सर्व बिडवार विशाल सागर भेटी लोपत असे. पशु सामान्यतः देहापुरता मानव मात्र कुटुंबापुरता. संत सर्वभूत हितरता. विश्वमानव सुसंस्कृते. गुरु तो संत कुळीचा राजा. गुरूंचा गुरु महाराजा. जी शोभा कैवल्य साजा. श्रीपाद श्रीवल्लभ गुरुमूर्ती. व्यवस्थापक तो विश्वाचा. नियता जो काळाचा. अधिष्ठता कणाकणाचा. श्रीपाद श्रीवल्लभ गुरुमूर्ती. योगेश्वर्य न मोडता अंतरी हेलावे भक्तवसलता. शांती भ्रमरूपता. श्रीपाद श्रीवल्लभ गुरुमूर्ती. विश्वजनिता विश्वनियंता. विश्वांभर विश्वरूप तत्वता. भक्त करुणेस्तव अवतारता. श्रीपाद श्रीवल्लभ मूर्ती. शंकराजे पाहिले ध्यानी. साधू जो यवन वाटे मनी. श्रीपाद शक्ती त्या अंतकरणी विशेष रूपे वसेल. त्या निंब वृक्षास्थळी गुहेत ध्यानस्थ साधू समया प्रदीप्त. ही श्रीपाद कृपा साक्षात तुझ पुढती प्रगटली. हा संकेत भविष्याचा की बेत विश्वनियत्याचा. कित्येक गूढ घटनांचा प्रेरक चालक श्रीपाद राज. पळणी स्वामीच्या सत्संगी शंकर माधव व्याघ्र शर्मरंगी. रोमांच दाटले अंगी आनंद नेत्री पाझरे. यात्रेतल्या दिव्यानुभवा शब्दांकित करण्या असावा. आशीर्वाद समर्थ श्री गुरु ठावा. श्रीपाद श्रीवल्लभ घ्यावी त्यांची अनुमती. इच्छा तीव्र भटजी चित्ती. जरी न बोलले स्पष्ट रीती. जाणीती ते अंतर्ज्ञाने म्हणती भाव तवमनीचा. श्री कृपे मज कळेसाचा. भक्त हितार्थ श्रीपाद प्रभूंचा आशीर्वाद भविष्य काळार्थ. माधव नंबूद्रीचे ध्यानदर्शन स्पष्ट करती स्वामी महान. त्वा पाहिले श्रींचे अवतारस्थान. दिव्यभूमी भाग्याने स्थापित दिव्य पादुका तळी. सहस्रावधी तप करती पाताळी. दिव्य लीला अनुसंधाने जाळी. सोपातके तात्काळ स्वामी झाले मौन. आज्ञा योग प्रेतास्तव जाण. पुरलेले जे दशदिन आना म्हणती समोरी. करती प्रणोच्चाराते सोडूनी स्वदेहाते. संचारती त्या प्रेताते अद्भुत परकाया सिद्धी. व्याघ्ररूपे व्याघ्रेश्वराते. जीर्ण स्वामी कलेवराते. नदी सोडण्या आज्ञेते केले होते स्वामींनी. तेवीच आज्ञापिती माधवा. जा परत विचित्रपूर गावा. तिरुपती क्षेत्री भजावा. शंकरा प्रेमे श्री गुरु. श्रीपाद वल्लभ अनुग्रह शांतवो सारे ग्रह. निवारुणी दुराग्रह सकळ समृद्धी रस्तु. इति श्री श्रीपाद वल्लभ चरित्रामृत. शंकर भटजी समंत. श्री स्वामी समर्थ अवतार धारक. परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 5. श्री गणेशाय नमः. ओम नमो अनादि अनंता. व्यवस्थापक रूपे भगवंता. अनुग्रह रूपे मूर्तिमंता. सगुण ब्रह्मा गुरुराया. निर्गुणपण न सोडसी. सगुणपणे क्रीडसी. गुरु शिष्य रूपे वाढविसी. स्वरूपानंद अद्वयपणे. यात्रा शंकर भट चालविती. आले पवित्र तिरुपती क्षेत्री.
अननभूत ये शांती चित्ता माझी ते धवा करुणी पुष्करणी स्नान घेता श्री व्यंकटेश्वर दर्शन प्रांगणीच घडे ध्यान दृश्य विलक्षण प्रगटले श्री व्यंकटेश्वर होई नारी जणू बाळ त्रिपुर सुंदरी क्षणेची बदले अंतरी महाविष्णू स्वरूपात झाले 14 वर्षीय यती अति सुंदर तेजोमय कायाती करुणामृत वरुषे दृष्टी भक्त वत्सल गुरुमाय तेची समयी त्या समोर प्रगटे कुरूप काळा नर जोडूने आपले कर नम्र भाषण करीत असे हे श्रीपाद वल्लभा परेशा जगन्नियत्या जगन्निवासा आजपासून 14 साडेसाती येत असे धनहानी अपमाना देह पीडा अतिदारुणा संसारीचे कष्ट नाना अनुयाचे अनुभवा ऐसे कित्येक पिडिले गर्व हरुणी सोडिले द्या आज्ञा मजसी भले या लागी प्रार्थितो प्रभू वदले करुणासागर कर्मकारक तू शैनेश्वर भोगविसी कर्मफले फार कर्म विमुक्त्यार्थ कार्य तुझे स्वधर्मानुसार तू चालावे स्वकर्तव्य आचरावे आश्रित जन रक्षावे हे तो माझे ब्रीद तव पीडा समयी मी केवी रक्षतो आसमी सहाय्ये सोडवितो ते तुम्ही शंकर भटासी देखिजे झाले दोघे अंतर्धान संपले एवढ्यात ध्यान बळे न रमता तेथे मन तिरुमलाहून परतले ते जरी कष्ट काळ आरंभला सोडवितील श्रीपाद मजला दृढ भरवसा मम चित्ताला शंकर भट मनी म्हणे तिरुपती वाटे परतता मनी होती चंचलता औचित एका न्हाव्याने थांबवता आश्चर्य त्या वाटले न्हावी म्हणे न्हाळून कारे सुबया गेलासी पळूनी लोटली 20 वर्षे मनी आई बाप अति काळजीत भार्या तुझी झाली तरुण आहे यवन संपन्न कारे भटकशी अजून संसार करी मुलाबाळांचा चमत्कारोनी शंकर भट वदती मी तो कन्नड ब्राह्मण यात्री दर्शनार्थ श्रीपाद वल्लभ येती करवरपुरा निघालो ब्रह्मचारी मी खास दत्त भक्त घ्या शपथेस न्हावी म्हणे मी गोमातेस शिवून सत्य बोलतो जमली गर्दी कितीतरी शंकराचा न कोणी विश्वास धरी जो तो दोषी निंदी धिकारी तया लागी ते धवा नेले त्यासी सुबया घरी त्याची माता पितरेद्वारी म्हणती राजस्वला नारी सोडणं महा अपराध आले भटजी काकुळती अहो ब्राह्मण मी म्हणती आठवा नीट पुत्राप्रती तव गर्दीत एक वदे सुबया दाढी मिशींनी झाकला क्षौर कर्मे येईल पूर्वकला धरा दृढ करा क्षौराला पाहू कसा जातो ते घेऊन धारदार वस्तारा केस दाढी मिशा खरा खरा काढती यज्ञोपवीत जरा न एकती भटजीचे आणविले देवऋषाला म्हणे हा काढतो भूताला पाहून भयंकर वेशाकृतीला गर्भगळित भटजी हो बांधून ठेवले भटासी विचित्र पूजा आरासी धूप मंत्र किंचाळणेसी आरंभिले तयाने झाले विविध फटके सुरू वार शस्त्रांचे वरचे वरू उठो पाहता येती धरू ग्रामजनतेतीचे माखले अवघे कपाळ शिरी लिंबरस देती धुरी ब्रह्मसंबंध हा परोपरी सोड म्हणती झाडाते त्रासे भटची अतिक्रांत वाटे आजी आला अंत ब्राह्मण ही म्हणती ही मात ब्राह्मण पिशाच्याची बिकट अशा त्रासाने अति दारुण पीडेने भटजी पडती मूर्छेने घन काळोखी ते समयी पाहती काळी विकृताकृती आली अंतराजी निकट होती ही तो आरंभली 7.5 निवारक श्रीपदा विनकोन श्रीपाद वल्लभ ईश भक्ता रक्षतील हा दृढ विश्वास व्याकुळतेने नामस्मरणास खंड न पडू देती ते देव ऋषांची मात्र चंगळ कोंबड्या बकरे बळी पुष्कळ एटीत बडबड बाष्कळ चालली से तयाची ब्राह्मण भूते झपाटले म्हणून शाकाहार सुबया लागून श्रीपाद वल्लभ कृपे यातून भटजी म्हणते वाचलो श्रीपाद स्मरणाचा महिमा भटजीचा त्रास घटे सीमा न वर्णावे वाढे प्रेमा थोर आश्चर्य वाटत असे जरी ते मारती चाबुकांनी श्रीपाद राज शरणम प्रपदे वदनी वेदना होऊ लागती मांत्रिका लागुनी गोंधळून गेला तो पाहे वेड्यापरी भटजी ते हासले जाणून श्रीपाद कृपे ते काय करावे मांत्रिका ते वेळी समजेना भटजीना देता शाकाहार तो तयास वाटे अतिमधुर मांत्रिकास मांसाहार विषासम वाटू लागे दचकोनी तो करी पूजेला मंत्रतंत्र यंत्राला भटजीचा त्रास सुटला नामस्मरणी दंगते एव लोटले 5 दिन होत चालला तो क्षीण अचानक मंत्रिका घरी अग्नी जाण प्रगटून जाळी घराते जळून राख झाले घर म्हणे सुबयाचे पिशाच तर ब्रह्मराक्षस साचार खिन्नपणे तो वदे विविध पूजा तोडग्यांना वेताळादी क्षुद्र शक्तींना पूजादी विविध कर्मांना धन लागेल म्हणे तो परी भटजीसी चिंता थोर कैसे सुबया पत्नी समोर लाजीरवाने वाटे फार सोडव म्हणती गुरुराया आपण सुबया नसता कसे करू विश्वासघाता का छळी मज विधाता काळीज हे कापते मने असे चिंतून भटजी म्हणती वृद्ध दंपती लागून मांत्रिका न भुलावे स्थावर विकून मायबापा सम तुम्ही एव मांत्रिक पीडा सुटती तरी परस्त्री माते समान खरी दृढ श्रीपाद श्रद्धा अंतरी 8 दिन लोटले सुबया पत्नी सेवारती भटजी व्याकुळतेने पुसती वाटतो का मी सुबया तुझ प्रती ओळखसी मज काय तू ती उत्तरे मज होता वर्षे 2 झाले माझे लग्न संप्रात 22 वर्षे पूर्ण न जाणे मी मम पती परमेश्वर जाणे तो कोण
नवयवन संपन्न पत्नी पाहून सामान्य चळे, तुम्ही विलक्षण त्रास सोसून वेगळे, खास तुमचे सुसंस्कार, माझे मनी नसे विकार, सद्धर्मे कुळाचार, पाळावे ही मम आस, पती असता आपण आज्ञेत आपल्या राहीन, मीही करीन श्रीपाद स्मरण, सुटो समस्या तस्मरणे, साध्वीची अशी प्रार्थना, युक्ती संगत वाटे भटचिना, म्हणती श्रीपाद वल्लभांना, साक्षात श्री दत्तगुरु, कलियुगी करुणाघन अवतरला, सद्भक्त भावास्तव जो भुकेला, दावी करवरपुरी लिलेला, भाव तैसा देव हो, जाणूनी भक्त मनीचे अर्थ, निवारितसे अवघे दुरित, भक्त वसल नामसार्थ, या लागी तयाचे, तेच सोडवतील ही गुंती, आपुली न चाले मती, श्रीपाद वल्लभ येती, कलियुगी श्री दत्तावतार, नवल एका काय घडले, जंगम भविष्य कथन्या आले, ताडपत्री ग्रंथवले, ज्योतिषी त्या सभे, भूत भविष्य सांग्या चुक, विस्मय चकित अवघे लोक, त्यात अनिता सुभयाजनक, विश्वासला अंतकरणी, कवड्या भटजी हाते टाकविल्या, काही गणिते ताडपत्री शोधिल्या, शोधून काही वाचल्या, ते समी ज्योतिषाने, ब्राह्मण हा शंकर भट, उपास्य दैवत याचे दत्त, श्रीपाद वल्लभ जे करवरपुरात, जातसे तद्दर्शना, मित्रासवे पूर्वजन्मे, जन्मे भोगली चरला ग्रामे, दूतप्रिय अति त्या ग्रामे, असे स्वयंभू दत्त मंदिर, होता हा अर्चक भ्राता, कधी कधी पूजी दत्ता, दूताचा छंद चित्ता, नसे अनाचार खंती, साक्षी ठेवले श्री दत्त, पत्नी द्यावी मित्राने हरता, धन द्यावे हा हरता, विचित्र अट दुता माझी, आरंभ झाला जुगाराला, खेळ वाईट चालला, श्री दत्त प्रभू साक्षीला, होई तो विजयी, तो म्हणे मित्राते, जिंकलेले दे मजते, न देता तो गावापुरते, गेले तयाचे भांडण, म्हणती सुज्ञ पंच गावातले, अति दुष्कृत्य देवासमोर झाले, पाहिजे दोघांशी दंडिले, तीव्रतेने ते धवा, स्त्री असक्ती त्याच्या माथी, उकळते तेल ओतावे आधी, हा असे घोर अपराधी, असो ग्राम बहिष्कृत हा, पत्नी लावी जोपनाशी, छाटावे त्याच्या लिंगाशी, नपुसकपणा येवो त्याशी, हा ही ग्राम बहिष्कृत, तात्काळ अमंगल शिक्षेचा, झाला पूर्वजन्म दोघांचा, पूर्वसंस्कारे लाभ दत्तभक्तीचा, या शंकर भटा जन्मात, ते तिरुपतीस न्हाव्या घरी, जन्मे पतिव्रता त्याची नारी, लग्नानंतर सुबया चंचलपरी, पत्नी पुण्ये परतेल, उदयिक सुबया परतेल, शंकर भट तेथून सुटेल, 8 दिवसात 7.5 संपेल, श्रीपाद वल्लभ कृपे, संकल्प करिता भगवत साक्षीने, फळ मिळे अति तीव्रतेने, सुबयाचे चंचलत्व प्रार्थनेने, घटे शंकर भटाच्या पूर्वजन्मेची दत्त आराधना, ए जन्मी भटजी तीर्थाटना, उत्कट करवी दत्त स्मरणा, पूर्वपाप हे भोगविले, लाभ सुबयासी होई, लाभे भटजीची पुण्याई, पत्नी तयासी साध्वी, पीडा सारे श्रीकृपे, कर्मगती परमगहन, निष्फल न काही म्हणून, यत्ने करावे सद्धर्मचारण, दुष्कर्म हो त्याज्य सर्वथा, श्रीपाद वल्लभ चरित्रामृत, ग्रंथासी निमित्त शंकर भट, होईल तो प्रगट, श्रीपाद अंतर्धनापूर्वी, अंतर्धान श्रीपाद मूर्तीचे, जाणतील पिठिकापुरीचे, अक्षय कुमार जैन मातेचे, त्रिपुरदेशीचे सांगतील, ऐसे सांगे रमल ज्योतिषी, एकूणी दंग ग्रामवासी, आला सुबया दुसरे दिवशी, परमाचार्य सकळासी, काय सांगो श्रीपाद करुणा, सुबया परतला सदना, स्वस्थ गेला चंचलपणा, सर्वही संतोषले, सुबया पत्नीस भगिनी मानुनी, माता पित्यास त्याच्या बंधुनी, शंकर भट यात्रे लागुनी, पुनचारंभिती चतुक्षेत्री कानिपाक ग्रामी, जेथे मुख्य वरदराज स्वामी, निजिक मणिकंठेश्वर स्वामी, वर सिद्धिविनायक मंदिर, विनायक दर्शने घेऊन बाहेरी, भटजी येऊ पाहती परी, पुष्ट श्वान द्वारावरी, पुन मंदिरी परतले, थोडे ध्यान करुणी परतता, पुष्ट श्वाने 2 दिसता, पुनच मंदिरी भटजी येता, पुजारी त्या विचारितसे, काय हे जाणे येणे, ध्यान धरणे सोडणे, याची काय कारणे, ब्राह्मणा सांगी मजसी, जाऊ पाहता मंदिराबाहेर, दिसे श्वान वाटेवर, यावरून परतलो तोवर, 2 पुष्ट श्वाने उभी, सांगती शंकर भट व्यथा, पुजारी सांगे त्यासी कथा, पाळीव हुशार श्वाने तथा, मालक धोबी दत्तभक्त, म्हणे तो दत्त अवतरले, श्रीपाद वल्लभ नामे भले, त्यान जळती खुळे, रोकडे हे परब्रह्म, रजक तो न ए मंदिरी, स्वये येती श्वानेचारी, प्रसाद त्यांचे बरोबरी, नित्य मी देत असे, येता भटजी बाहेरी, त्या घेरती श्वानेचारी, गाठोडे प्रसादाचे बरोबरी, घेऊन ते निघाले, नको भाऊ वदे पुजारी, जा ह्या श्वाना बरोबरी, काही दैवी योजना खरोखरी, होणारसे वाटत असे, भटजी होता खास विश्वास, जे जे घडते ते ते खास, श्रीपाद वल्लभ योजनेस, शुभत्व आहे निश्चय, कुळ गोत्र याती, असे व्यवहार व्यवस्थाती, गौण असता भक्तिमती, सर्व प्रिय भगवंता, ब्राह्मणा ही जन्मचांडाळ घरी, कधी ए राजाचे उदरी, अथवा शूद्र ही ब्राह्मण उदरी, कर्मानुसार घडत असे, पाप पुण्याच्या तीरातुनी, वाहे कर्म प्रवाह रात्रंदिनी, याती कुळादी गावातुनी, महासागर ईश्वरा भेटणे, रजक नामे तिरुमलदास, झाली 70 वर्षे वयास, सत्कारी तो शंकर भटजीस, उच्चासनी बैसवी, शंकर भटजीचे स्वान भवे, वर्णाहंकार त्यागुण वागणे, सर्व श्रीपाद भक्त आदराने, आत्मीयते मानती, देवळातील प्रसादाते, देती ते शंकर भटाते, सप्रमे ते त्याते, ग्रहण करती तात्काळ, आनंदे तिरुमलदास बोलती, धन्य भाग्य मम आज निश्चिती, वाट तरी पाहू किती, दर्शन योग पातला, सांगता वार्ता पिठिकापुराची, तसेच वार्ता माल्य त्रिपुराची, दाटली उरातियाची, उसकता मज लागी, वर सिद्धिविनायक प्रसाद पावला, आरंभ करा चरित्रामृत कथेला, देतील श्रीपाद आशीर्वचनाला,
करवर पुरा माझारी, नका करू काही खंती, रधी स्वये श्रीपाद प्रेरिती, तेथीची धरिता गोडी, शांती येईल घरा. एका मम पूर्वकथा, मी वेद पंडित प्रतिष्ठित मोठा, जरी लोभे गेला जन्म वृथा, अंत समय पातला, चिंधी चगळी वासरू, जरी मम दृष्टी त्यावरी, चिंधीवरी प्रीती तरी, रजक झालो या जन्मी. गुंटूर प्रांती मल्ल्याद्रिपुरात, जन्मलो ते मल्ल्यादी नावे ख्यात, दोन घरानी विख्यात, शास्त्र वक्ते पंडित ते, हरितस्य गोत्री, बापना वधानी, कौशिक गोत्री, श्रीधर वधानी, महापंडित ते ज्ञानी, विख्यात पंचक्रोशित. पंडित श्रीधरावधानी, राजमांबा त्याची भगिनी, परिणली बापना वधानिनी, ते सोयरे एकमेकांचे, एकदा गोदावरी मंडली, ग्रामनामे ऐनविल्ली, सर्व पंडित विप्रमंडळी, येती महागणपती यागार्थ, तेथे पूर्णहुती समयासी, घेऊन सोंडेत आहुतीसी, दिव्य स्वर्णकांती प्रकाशी, महागणपती ते धवा, म्हणती गणपती त्यास समयास, सावध ऐकावे मम वचनास, नका धरू संदेहास, भक्तजन तुम्ही हो, मज संपूर्ण कलेने, गणेश चतुर्थीस अवतार घेणे, श्रीपाद वल्लभ रूपे क्रीडणे, सत्य घ्या वचनाते, अवलोकिले सर्व सभेने, परमाचार्य चित्ताने, परी नास्तिक संशयाने, इंद्रजाल म्हणती ते, आहे तो गणपती जरी, ते तो पुनरिप सांगेल तरी, देऊन दर्शन विघ्नहारी, मानू हे मग आम्ही, तव आश्चर्य झाले, होमकुंडी गणपती साकारले, विभूतीचे रूप धरले, बोलू लागती अवेशाने, त्रिपुरासुरवध समी शिवाने, बाली निग्रहार्थ वामनाने, रावणास थोपविण्या विष्णूने, रूपजे पूजले, महाविष्णू सुरवधार्थ, देवीने, भूभार शोषणा आदिशेषाने, सिद्धार्थ मुनीने, रूप हेची पूजले, मनमथासह सकल देवतांनी, आराधिले मज लागुनी, इष्ट प्राप्त त्या लागुनी, भंडारमी सकल शक्तीचा, सुरासुर शक्ती सर्व, मदाश्रय करती गर्व, माझे विना न हो शर्व, सकलाधिष्ठान मी, ब्रह्मा विष्णू महेश, सकल मी गणेश, तोची मी दत्तात्रय सर्वेश, अनुग्रहार्थ प्रकटलो, श्री दत्तात्रय त्रिमूर्ती, भक्तवत्सल ही कीर्ती, हरुण अज्ञान भ्रांती, ज्ञानदाते ब्रह्मांडी, तेची श्रीपाद वल्लभ यती, गणेश चतुर्थीस प्रगटती, सदा ज्ञानावतार स्थिती, षडांनाचा संकेत जो, सकल देवतांचा समन्वय, देण्या जगतासी अभय, जगत कल्याण सदय, अवतारतील श्रीपाद, ज्योती स्वरूपे येणे, श्रीपाद वल्लभ रूपे क्रीडणे, ज्योती स्वरूप जाणे, ही तो साक्षात ब्रह्मज्योती, भजन दर्शन संशय जासी, ते तिघे एका शापासी, आंधळे मुखे बहिरे तुम्हासी, जन्मांतरी होणे असे, बंधू तुम्ही तिघे व्हाल, पीडा भोगून जरी दर्शन घ्याल, मज स्वयंभूमूर्ती ते व्हाल, तरी पीडामुक्त, कानीपुरी ते तिघे जन्मले, अपंग ते बंधू कष्टले, दुष्काळे जधी पाणी सरले, खानण्या उतरती विहिरीत, विहिरी माझी वाळू उपसता, फावळे दगडासी धडकता, उडला रक्त फवारा अवचिता, गडबडले तिघेही, ते स्पर्शता दिव्यमूर्ती, वाचा आली मुक्यासी, दिसो लागे अंधासी, एको लागे बहिराही, स्वयंभूमूर्ती दगडी ती, रक्त निघाले त्यातून अति, काढून तीज स्थापिती, महापंडित अवधानी, सांगती वर सिद्धी विनायक स्वामी, महाभूमीतून आलो मी, पंचहितत्वे व्यापिली मी, रूपयज्ञ भस्माचे, आदेश हा नीट एका, निज कर्तव्य चुको नका, प्रतिष्ठावे विवेका, भक्तवत्सल प्रभू येतील, कलियुगी विविध कारणामुळे, तीर्थक्षेत्री तेज मंदावले, सौरशक्तिपात करिता भले, जगदहित होईल, तुम्ही यास्तव श्री शैल क्षेत्रात, मंत्र यंत्र तंत्रादी अनुष्ठानात, राहता होईल शक्तिपात, मदनुग्रहे खास, गोकर्ण आणि काशी, समस्त बद्री क्षेत्रासी, मी तेची समयासी, विशेष शक्ती संक्रमिण, श्री आगमनार्थ देवताची, व्यवस्था सुस्वागताची, भक्तामुखी महिमेची, निघतसे ही वाचा, कौशिक गोत्री श्रीधर, श्रीपाद उपनामे ओळखणार, श्रीपाद वल्लभ अवतरणार्थ, साचार व्यवस्था ही जाहली, सत्य ऋषीश्वर श्रीधर पंडित, मल्ल्यादी पुरातून पिठिकापुरात, जे प्रसिद्ध पाद गया क्षेत्र, गेले वास्तव्य करण्यास, करवरपुरी मम ज्येष्ठपुत्र, नामे रविदास विख्यात, राही मी येथ कानीपुरात, कलवृत्ती अनुसरून, जाता तू पिठिकापुरी, पाहशील महान भवा परोपरी, श्री श्रेष्ठ वंशावरी, उभयहस्त श्रीपाद प्रभूंचा, श्री श्रेष्ठी व्यंकटपय्या नामे, नरसिंह वर्मा वसाई उपनामे, अंतरंग भक्तासी सप्रमे, भेट तेथी घ्यावी हो, त्या योगे प्रभूंच्या बाललीला, भक्तवत्सल भगवत लीला, पीडाहरक चरित्राला, कळेल तव निमित्ते जगतास, मंत्रसिद्धी ही कथा, शमवी शनी कोप सर्वथा, शांतवी सकल देवता, करी दूरविघ्नासी, इति श्री श्रीपाद चरित्रामृत, शंकर भट समस्त ग्रंथ, श्री स्वामी समर्थ अवतार धारक, परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्रीपाद श्री वल्लभ चरित्र, अध्याय 6. श्री गणेशाय नमः. ओम नमो जगजन्माता पिता, दीन दुःख जन त्राता, आत्मदानी जो तत्वता, आत्मस्वरूप जग बघे, श्री दत्तात्रय नामे विख्यात, प्रगटे श्रीपाद वल्लभ रूपे साक्षात, संतुष्ट होऊन प्रगटत, स्मरण मात्रेची जय, शंकर भटची तिरुमलदास संगती, सत्कर्मे करुण सत्संगी रंगती, श्रोत्या वक्त्या स्मरण भक्ती,
होतसे वधिष्णू तिरुमलदास निरूपिती सृष्टीमूल श्रीपाद अस्ति मुख्य वटवृक्ष पारंब्या किती अंशावतार रूपे तया पारंब्यानी पुनरिपधरिता मूळ वटवृक्ष वाढे अतिप्रबळ वाढवी आपले रूप विशाल उदर शांती सर्वांना वाटे जरी वृक्ष वेगळा नाना रूपे अरूपाची कळा एकची तो दावी लावी लळा श्रीपाद श्रीवल्लभ आश्रय तो सर्वांना त्याचे निबळ इतरांना उदय असतादी सर्वांना अधिष्ठान श्रीपाद वल्लभ आता तरी पर्वतावरी सर्वच वाटा दिसती परी पोहोचणे एकच शिखरी देवी जाना दत्ततत्व दिसती संप्रदाय वेगळले धर्म जाती पंथ निराळे अवघे दत्तरूपी मिळाले महासमन्वय रूप हा असता मी पिठापुरी आला योगी ते अवसरी दिसती तेजोवले त्यासी जरी सुसूक्ष्म सुंदर असती ती तेथे कुकुटेश्वर परिसरी स्वयंभूदत्त मंदिरी पाहो जाता परोपरी दर्शन श्रीपाद वल्लभांचे श्री मुखमंडलाभोवती विद्युत सम तीव्र द्युती नीलरंगी त्या निकटी पाहता चकित होतसे श्रीपाद तेथे म्हणती तयास परीक्षिसी का पर तेजोवलियास व्यर्थ न दौडावे समयास स्वहित विचार करी मृत्यू योग तुझा लवकर सद्गतीचा करी विचार सकल तत्वांचा मूलाधार तो मी दत्त साक्षात दुस्तर या कलियुगात या पादगया क्षेत्रात महाभक्तांच्या प्रेमभरित आव्हानाने अवतरलो श्रीपाद स्वामी अतिसदय होई योग्यांच्या सिद्धींचा लय दिव्य दृष्टीने करती वासनाक्षय श्रीपाद चरणी तत्काल येई तो सगुण ब्राह्मण दर्शना श्रीपाद श्री वल्लभांच्या सदना प्रेमे निरखी श्रीपाद राणा धन्य मने भाग्य माझे परमाकर्षण योग शक्ती दाटून अवघी परमशांती अति प्रसन्न श्रीपाद मूर्ती स्वर्ण नील तेजात मल्लादी बापन्नवधी पंडित पिठापुरी ब्राह्मण सभाध्यक्ष होत बापन्न आर्या नामोख्यात सत्य ऋषीश्वर ही म्हणती न सोडती सदाचरणा सूर्य अग्नी उपासना महायज्ञार्थतयाना आधिपत्य देती पिठापुरवासी यज्ञाद भवती पर्जन्य यज्ञ कर्म ईश्वरामान्य लोक म्हणती झालो धन्य समुदायानंदला इच्छा वई कुळी नरसिंह वर्मा सदाचारणे क्षेत्रीय धर्मा जानती सद्भक्ती वर्मा सज्जन पिठापुरीचे सत्य ऋषीश्वरन घेती दाने धन न मिळविती याचने यजनादी धर्माचरणे मिळे ते घेता ती वर्मा म्हणती सत्य ऋषीश्वराते नित्य पावन करा आमुते राहुनी क्षेत्री इया तमुते करू आम्ही सेवा बापन्ना आर्या नाकारिती तवघडे एकयुक्ती हारवली गाये पुस्ती नरसिंह वर्मा तयासी गाय गायत्री बहुगुणी होती वर्मासी प्रियमनी कपिला असे सद्गुणी कोठे कशी सापडे हो ज्योतिष पाहुणी आर्य म्हणती श्यामलांबपुरी कासया हाती तिच्या वधाची भीती झडकरी निघावे 3 एकर भूमी दक्षिणा गाय मिळता स्वीकारिल ना तरीच शोधार्थ नाना आरंभितो वर्मा उत्तरती आर्यमनी विचार करती दक्षिणा न घेता गोहत्या ती बरी नव्हे घेऊ म्हणती गाय घेऊनी येती वर्मा पुत्र तयाचा व्यंकटवधनी पुत्री सुमती महाराणी सुंदरी बहुसुलक्षणी सात्विक संपन्न बापन आर्या महापंडित गुणवंत सुचिष्मंत कीर्तिभरे दशदिशात आध्यानार्थ येती जन अप्पल लक्ष्मी नरसिंहराज शर्मा घडी कोटा त्या उपनामा अपस्तंभ गोत्र भारद्वज एधामा क्षेत्र पिठिकापुरात कालाग्नी शमन दत्त पूजा त्यासी पूजेत ती मूर्ती बोले त्यासी तदनुसार तो पिठिकापुरासी आला बापन आर्याकडे म्हणे मी येथे श्री दत्ताज्ञेने खास मज शिकवा वेदाभ्यास विद्यादानी या विद्यार्थ्यास संतोष वेल ही आसमनी मातृपितृ त्यान छत्र जरी सुसंस्कृत अतिअंतरी जिज्ञासू उपासक खरोखरी जाणून आश्रय देती ते म्हणती जाऊ नये माधू करीसी येथेच रहा प्रेमेसी पाहू प्रभू लीला कैसी शक्य ते करू सर्व बापन आर्या शनी प्रदोषासी व्रत करती आती आदरेसी वर्मा श्रेष्ठी सज्जनासह शिवासी पूजताती मनोभावे नियमे आदरे शस्त्रशुद्ध जाना शनी प्रदोषी शिवार्चना मुख्य उत्कट भक्तिभावना आसता प्रसन्न कुकुटेश्वर शिवलिंगातून विद्युत कांती गंभीर परमशांती स्थिती अनुग्रहवाणी प्रगटेती ते समयी एकती सर्व बापन आर्या तौ सुमती ते कन्यादान ते अप्पल राजू शर्मा ते होईल लोक कल्याणाते श्री दत्ताची ही आज्ञा दैवी आज्ञा ही सर्वांनी एकली आश्चर्यचकित मनी ठरविती सर्व विवाह लागुनी परी तेथ एक समस्या त्यासी माता पिता न घरदार न घेई तो दानसाचार म्हणे यदिच्छे हो जे होणार ऐसा निर्धार राजू शर्माचा होते जे वडिलोपार्जित धन स्वल्पची ते परित्यात संतोषण व्यंकटप्पा देती घर त्या लागून ये जुळण तो योग महापंडिताच्या वेदघोषात मंगलवाद्याच्या गजरात विवाह होई थाटात भगवंत योजनेचा श्री दत्त प्रभू अवतरणार श्रीपाद वल्लभ रूपे येणार अज्ञानंधकार सरणार कालकर्मासी शाप प्रभूंचा अज्ञानंधकार जन्मांध प्रतीक लंगडे शिशु प्रगती अप्राकृतिक होता ती या दंपतीस शोक त्या कारणे वाटत असे आई नवेली ग्रामी प्रसिद्ध विघ्नेश्वर स्वामी प्रसाद तिथीचा स्वधामी आई चितपणे मिळत असे शोक दंपतीचा सरावा अंतरी धीर वाढावा म्हणून भागवत प्रसाद ठेवा पाठविती स्नेहजन आदरे सेविता प्रसादास स्वप्नी पाहे एरावतास शंखचक्र गदा पद्मास पाहत असे ती साध्वी अनेक सिद्ध ऋषीमुनी जपी तपी योगध्यानी सुमती महाराणी स्वप्नी नित्य येऊ लागली शुभ सूचक स्वप्नेती सात्विकता बहु वाढविती दिव्य दर्शनी जागृती ती होऊ लागली दर्शनार्थ श्री प्रभूंच्या
आतुर नजरा सर्वांच्या जन्माजन्म घेण्याचा समय निकट येत असे. सुमती सांगे पित्यासी एकुणी अति संतोष त्यासी येणार भाग्य उदयासी होईल सत्य देववाणी. सुमती सांगे पतीस शुभ लक्ष्मी विस्तारेसी देवावतार संकेत ज्योतिषासी वाटत असे. राजू शर्मा म्हणती तिथे पूजित मी श्री दत्ता ते विचारून सांगतो तू ते धीर धरी तू तोवरी करीत असता कालाग्नी शमन पूजेते पाहू नये अन्याय पूजेते अंती प्रगट प्रभू सांगती ते सांगेन तुझ लागी. त्या दिनी पूजा समयास प्रसन्न श्री दत्तमूर्ती खास घेऊन मनुष्य रूपास बोलती झाली ते धवा एव नित्याचे श्री दत्तरूप तेवीस मूर्तीतून आलेले रूप 2 रूपे पाहून खूप राजू शर्मा आनंदले. या श्रीपादा श्री दत्त म्हणती हासून दोन्ही एक रूप होती. विस्मयानंद राजू शर्मा चित्ती परमानंद दाटला. श्री दत्त प्रभू वदती त्यासी पाहिले तू ज्या रूपासी मम अवतार हा कलियुगासी अनुग्रह रूप मी खास. जीवमुक्तीचे येणे जाणे घडे मम आज्ञेप्रमाणे ब्रह्मांड मज वाटे खेळणे चेंडूवत जेवी बालका. अनंत कोटी ब्रह्मांडाचा खेळ चालला नित्याचा जन्म मृत्यू नाट्याचा मीच हा माझा साक्षीही विश्वरूप ज्या विश्वंभरे भक्तवत्सल दत्त दिगंबरे कृपाहस्त वाढवून त्वरे स्पर्शले भ्रूमध्यासी आपल राजू शर्मासी लागता गाढ ध्यानासी पूर्वजन्मीची ए स्मृती त्यासी जणू साक्षात घडत असे. तो ब्राह्मण विष्णुदत्त असे सुमती पत्नी सामदेवम्मा दिसे सर्व धर्मनिष्ठे वर्तत असे निष्काम भक्तितायाची संतोषुनी प्रगटले दत्त त्याच्या समोरी साक्षात इच्छा काय मनात सांगा म्हणती झळकरी. विष्णुदत्त हात जोडून विनविती पित्रोद्धारा लागुनी विश्व संतोषास्तव भोजनी आदी रूपा स्वीकारावे देवस्थानी विष्णू अग्नी पाचारितो श्राद्ध भोजनी तेथ श्री दत्त महामुनी श्राद्धानं भोजन घेती हो. संतोषला सकळ देवता उधारल्या पितृदेवता पावल्या ब्रह्मशाश्वता ऐसा उदार श्री दत्त करुणाघन म्हणे मागवर दंपती म्हणती जोडून कर तव समान पुत्र असता तर धन्य होते जीवन हे. हासुनी प्रभू बोलती मज विनन कोणी जगती मीच येईन तुम्हा पोटी तुमचे पुढील जन्मात. स्मरला पूर्वव्रतांत कालातीत होऊन साक्षात अनुभवला सद्यंत आपल राजू शर्मानी कृतज्ञतेने मगतयानी वंदिले श्री दत्ता लागुनी अष्टसात्विक भाव दाटोनी येताती त्या क्षणासी भक्तवत्सल श्री दत्त वदती तोच मी श्रीपाद वल्लभ येती शतवर्षापासून योगी सिद्ध प्रांती दर्शन आदेश देत असे. श्री दत्त ही अनुग्रह मूर्ती सुरासुर सिद्ध योगी येती ब्रह्मांडासी उद्धार करती लीला करती जगदोद्धारा भारत जमुनी त्रेतायुगात सवितृकाठक यज्ञ करीत होम भस्म शिंपडत पर्वतापरी होते जे द्रोणागिरी हिमालयावरी पडले होते ते अवसरी मारुतीने नेता द्रोणागिरी खडा एक पडला जो भीमा अमरजा संगमातिरी पडेल खडा ज्या भुवरी लीला तेथे पुढील अवतारी नरसिंह सरस्वती रूपे करू वाजसनीय मध्यादिन शाखेत शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मणकुलात विदर्भ प्रांती कारंजानगरीत अवतरेन पुढील अवतारी भीमा अमरजा संगमनिकटी गंधर्वपूर नगरी दत्तमठी विशेष वास जगोद्धारासाठी घडेल मग ते धवा. श्री शैल निकटी कर्दलवनी 3 शतांची समाधी त्यागुनी स्वामी समर्थ नामे अवतारुणी राहीन प्रज्ञापुरात असेल अवधूत लीला ती माया गर्व हरुणी अंती मिनेत शनी असता ती विसर्जन ते धवा. वजे एकले पाहिले ते पत्नीस त्यांनी निवेदिले सत्य ऋषीश्वर उद्गारिले बाप भाग्य हो तुमचे हे जन्मोजन्मी तुम्ही श्रीदत्त सेविला अग्नी सूर्यासह तेही भिक्षेला ऐसे भाग्य कवनाला पुण्यात्मा तुम्ही हो. द्या भोजन भिक्षा असे जरी कोणीही अन्न मागत असे आस्था श्राद्ध दिन वाढीत असे जाणुनी तो श्रीदत्त बापन आर्या सुमती ते सांगती लक्षात ठेवी याते अलौकिक श्रीदत्त लिहिले ते कोण जाणे त्याविन. अपूर्व एक लीला घडली महालय अमावस्या आली पितृश्राद्धापूर्वी राजू शर्मांनी भिक्षा देही ऐकली. भिक्षा मागता अवधूताने आदरे वाढले सुमती महाराणीने संतोषुनी तीस अवधूताने म्हटले वर ब्रूही बाबा आपण अवधूत आपले वाक्य परमसिद्ध श्रीपाद वल्लभ रूपे दत्त अवतारणार असे एकते मी संचारते कोण रूपे करती लीला कैक वर्षे ऐकू येती ते रूप पाहण्याचित्ती कृपा करी दातारा. एकूण हास्याचा गडगडाट जो प्रचंड करी अवधूत विश्व अदृश्य त्याच क्षणात सुमती पुढचे जे 16 वर्षीय सुंदर किशोर दिव्य तेजे करुणासागर श्री दत्तावधूत यतिरूपे साकार होऊन या म्हणत असे पहा श्री दत्त आहे साच श्रीपाद वल्लभ ही मीच इच्छा तव पूर्वावयासाच तुझ पुढती प्रगटलो कर्तव्य सेवा रूपे अर्चिले भक्ती भावे मज स्मरिले अन्नदाने संतोषविले मज लागी तू माते जसे करावे तसे भरावे पाप पुण्य संकल्प प्रभावे पाप पुण्यातीत जाणावे अकर्मासी नियंता भगवंत तुवा अर्चिले कर्म जे कामना शून्य सत्कर्म समर्पणे हे भक्तिवर्म ऋषी मी माग तू काही तू लोकहितासाठी काही माग गे लवलाही मीच व्यापल्या दिशादाही पूर्वीन आर्तनीचे मूर्ती दिव्य देखुनी नैनी प्रसन्न आशीर्वाचवानी भक्तिभावे सुमती महाराणी श्रीचरणी लागली. सुमती महाराणी ते उचलून श्री वल्लभ उभे करती आपण माते पुत्रासी नमस्कारिता जाण क्षीण हो अविष्य पुत्राचे एकोणी श्री वल्लभ प्रभू वचन सुमती करी प्रतिवचन मज आई म्हणत तरी जाण पुत्र होणे तुम्हासी
श्रीपाद वल्लभ तथास्तु म्हणती, हर्ष समाये सुमती चित्ती, होईल तव पुत्र म्हणती. श्रीपाद श्रीवल्लभ एकोणी अल्पायू भावी पुत्रा ते, शोकावेग सुमती महाराणी ते, प्रभू समजाविती तिथे. 16 वर्ष तव सानिधी मित्रवत तदनंतर आचरावे, दुराग्रह आपले सोडावे, वरुण वैराग्य स्त्रिय ते राहावे. यती होणे मत्संकल्प होती प्रभू अंतर्धाना, काय करावे तिजला कळेना. वृत्तांत कथिला पतिदेवना, आपल राजू शर्मासी. संशय पंकी का बुडतेस, येथील श्रीदत्त भिक्षेस. पित्याने केलेल्या सूचनेस यथासंभव पाळावे की. चराचरासी आधार श्रीदत्त करुणेचा सागर, का करसी भविष्याचा घोर. तत्कृपा समर्थ असे महालय अमोसेसी, आले अवधूत भिक्षेशी. भिक्षा देई सुमती अगलेशी, सर्वत्र चर्चा ही ग्रामी. होणार श्रीपाद अवतार, जो तो म्हणे साचार. अवधूतास साष्टांग नमस्कार, विहित असे सर्वथा. पुत्राशी नमस्कारणे तरी आयुष्यात ते क्षीण करणे, दोष नाही या कारणे. सुमतीचा सर्वथा पावन कथा श्रीपादाची, तेने पितृशाप निवृत्तीची. प्राप्ती मंगल शिष्याची, घ्या होतात कृपेने. इति शंकर भट समंत ग्रंथ श्रीपाद चरित्रामृत. श्री स्वामी समर्थ अवतार धारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 7. श्री गणेशाय नमः. ओम नमो गणेशा. विघ्नहर्त्या अभाविकासी विघ्नकर्त्या, सद्भक्तांसी पुरस्कर्त्या, गुरुरूप धरुनिया. वाढविण्या महात्म्य भक्तांचे, येणे भक्तावरी संकटांचे. हे तवलीला नाट्याचे अगम्य वाटे कौतुक. तिरुमलदासाच्या संगती श्रद्धेने शंकर भट जे गती. भक्त भगवंत कथाती परम पावन करी विश्वा. प्रतिष्ठित जरी बापनाचार्य मत, त्या ग्रामी एक गाढा पंडित. नामे नरसावधानी ईर्षुलाभूत, ख्याती एसी तयाची. आपल राजू शर्मा घरी, कार्य संपन्न परोपरी. नरसावधानी तंत्रमंत्रे सारी, करुणीनं फल त्यांचे. त्याशी ईर्ष्यावश वाटे, बापन आर्याने काटे. मार्गी माझ्या पेरले असतील की न कळे. म्हणताती सत्य ऋषीश्वर परी, धर्म बुडविती हे खरोखरी. पूर्ण ब्रह्म मनुष्य सरी, होईल काय कधी. बोलती पाखंडी नरसावधानी, परिशांत रजू. बापनार्य मनी धीर देती सुमती मनी. वारंवार ते धवा येई निकट भाग्यघटिका. आज्ञा सर्वांसी सोडा सदनिका. तेजे मूर्छित सुमतिनिका, दिव्य प्रकाश दाटला. 6 शास्त्रे वेदचार, पुराणे 18 फार. स्तवन्या प्रभू वारंवार, ज्योती रूप दाटले. दिव्य ज्योती स्वरूपाने योगीराज अवतरती करुणेने. अज्ञानंधकार वारून कृपाप्रभेने उजळण्या त्रैलोक्य. भाद्रपदपदी गणेश चतुर्थीस, कल्याण जगतासे करण्यास. श्री दत्त प्रभू अवतरती खास. श्रीपाद श्रीवल्लभ नामे, उठे मंगलवाद्य ध्वनी. हर्ष न समाये सर्वात करणी. वेद मंत्र घोषकानी, एकू येती बाहेरी. बाळावरी 9 दिनी, सावली धरी सर्पत्रिफणी. प्रगटला दिव्य वासरमणी. अज्ञानंधार निवारी जो, बाल श्रीपाद लीला मनोहर. आकर्षे सकलांचे अंतर, संकेते स्पष्ट उपदेश सार. सहजतेने होत असे बापनार्य समवेत. श्रीपाद बाळ जाती पंडित सभेत, तयाच्या सहज वाक्य कुट. समस्या ही उकरती, नर सावधानी असे दुर्मती. कोण राजगिरा भाजीही न देती. उदंड पाहून श्रीपाद मागती, परी ते न देती सर्वेश्वरा. अनंत शक्ती अनंत ज्ञान, सदा सर्वदा संपूर्ण असता श्रीपाद रूपे जाण. दुराग्रहे ते न मानती, म्हणती या बालकांतरी. लीला ब्रह्म पिशाच करी, का भुलता वरचेवरी. स्वये ते भुलले मायेत. तिरुमलदास सांगती वाचा, मी बापन्ना राजू शर्मा घरचा. योगायोगे नरसावधी यांचा, रजक होतो जाहलो. सत्संगे मज सात्विक प्रवृत्ती जाहली. अध्यात्म ज्योत पेटती, नरसावधानी अत्यंत दुर्मती. दर्शने फार वाटे पीडा, आशांचे कपडे धुणे. ही सेवा मम सुतासी करणे, संताची सेवा करणे आवडी माझी ही विशेष. कळता हे नरसावधानी, ते अपमान वाटला त्याते. कपडे मीच धुण्याते, आज्ञा केले तयानी. श्रीपाद स्मरणी सर्व काम, अंतकरण श्रीपाद धाम. जाणोनी मी वर्ते दिनयाम, नवल तेथे वर्तले. कपडे मी धुतलेले, त्यांचे घरी सर्वांनी घातले. नरसावधानींनी घालताच वर्तले, आश्चर्य त्या समयासी. वाटे विंचू गोम वसती, आले अथवा अग्नीने अति तापले. अस्वस्थ नरसावधानी झाले, रागवून मज बोलती. वाक ताडणे त्रिवृती, क्षुद्रविद्या मंत्रप्रयोगांती. केले तुआ न्यायालयाप्रती, घातलेसे तक्रार. न्यायाधीश चतुर, सोडले निर्दोष मज. त्यावर दूषिती त्यासीच फार. संशय पिशाचे पिडिले, प्रभू घेती रूपे विविध. स्वभक्ता घालून साध, उद्धारती त्यासी अगाध. महिमा अति वर्णवेना, 16 वर्षी युवक रूपे. प्रभू प्रगटती मज समीपे, आनंदमनी परी चित्त कापे. म्हणालो मी लीनतेने, रजक मी हीन याती. ब्राह्मण प्रभू उच्चायाती, दिसे विपरीत जनरीती. आघात भक्त करुणा हो, भावग्राही भक्त वत्सलपणे. बोलली अमृतवचने, चित्त अद्याप द्रवे त्यागुणे. एका हो शंकर भटजी, नरसावधानी पापवाही. ब्राह्मण परिमम भक्तद्रोही, प्रेमे तव मी संतुष्ट पाही. श्रेष्ठ मानी हे नाते, अहंकारे जे पोशिले. दुर्गुणे मस्तावले, मज अंतर्यामी सते अंतरले. वर्णाभिमानाने बुडवले त्या, एकुणी करुणाद्रवचने. चित्त गलबलले कृतज्ञतेने, संबोखिले कृपाहस्ताने. सावध करुणी मज लागी, कृपाहस्त मम शिरीचा. व्यतिक्रम करी काळाचा, उमाळा उठे चैतन्याचा. आनंद वाढे क्षणोक्षणी, सुप्त योगशक्ती जागल्या. शंकामणीच्या मणी विराल्या, 10 दिशा ज्ञान तेजे भरल्या. अंतर्धान त्या माझी प्रभू, नरसावधानीच्या पालेभाजीसाठी. होती बाल श्रीपाद हट्टी, आजोबा समवेत त्या घरा जाती. बापन्ना म्हणती बालप्रभू ते.
मोठ्याशी बाळा नमावे, आशीर्वच त्यांचे घ्यावे, तव नरसावधानी बसले स्वभावे, कुरवाळती लांब स्वशिखेसी, बाल श्रीपाद वंदिती तयासी, नरसावधानी अभिमानेसी, केवळ कुरवाळती स्वशिखेसी, नवल प्रगटले मग तेथे, शेंडी गळोनी आली होती, विस्मय अनेकांच्या चित्ती, शिखा गळता न उचित या प्रती, भाजीचेही मागणे, नर सावधानी चमत्कारिले, नवलतयानी देखिले, तेज अवघे निघून गेले, स्वशरीरातून ते धवा, विचारती ते त्यासी, तू कोण कोठे जासी, ते सांगे तयासी, पुण्य शरीर मी तव, आजवरीचे वेदपठन, केले स्वयंभू दत्तार्चन, परी श्रीपाद वल्लभ अपमान, आता तुझ घडलासे, असक्ती तो भाजीवरी, तद लक्षांश जरी, श्रीपाद चरणावरी, घडते परम कल्याण खरोखरी, घालविली दिव्य संधित्वा, दैव योगे दारिद्र्य सत्वर, हरण्या ते दान मागे गुरुवर, देता तरी ऐश्वर्य थोर, लाभते तुझ श्रीपाद कृपे, श्रीपाद वल्लभ करुणासागर, पुढील अवतारी नरसिंह यतीवर, तू ब्राह्मण दरिद्री फार, तत्कृपे येईन तव शरीरी, प्रेमे तू वाढिता भाजीसी, होईल संतुष्ट ऋषिकेशी, देऊन सर्व ऐश्वर्याशी, कृपा थोर करतील, श्रीपादांनी ज्या नमस्कारिले, ते मी तव पुण्य शरीर भले, त्या आज्ञे लीन होणे, पावले मज श्रीचरणी, पुण्यात्मा तो श्रीपाद विलीन, उरला पापात्मा आपण, नरसावधानी होताक्षिण, तिरस्कार होई जनामध्ये, व्याधी कुशीचिका ए पिठापुरी, रोगे अक्रांत कित्येक घरी, ग्रामस्थ विनविती परोपरी, बापन्ना आर्याते, कित्येक म्हणती ग्रामदेवता कोपली, द्यावे तीस पशुबली, त्या प्राणशक्ती वरी मंत्रे आपली, सुरक्षा आपण करणे की, तांत्रिक कित्येक सरसावले, कित्येक पशुबली दिले, अंधश्रद्धे वेढेले, अंतकरण ग्रामवासियांचे, बळी देऊन प्राणशक्तीस, करती ती मंत्रोच्चारे वश, एशा अघोरी उपायास, करणे नव्हे बरे, करावा औषधोपचार, शुद्ध सात्विक आहार विहार, तेने देवता करुणाकर, श्रीपाद म्हणती सदाचार भले, पशुबली देवतेने न घेतले, समुद्रस्थाना निघून गेले, ग्रामदैवत घरोघरी दूध उतू घालून तीस, नैवेद्य समर्पावा आदरेस, तेने होईल संकट विनाश, जाना तुम्ही भाविक हो, ग्रामवासिया कळविनेसी, व्यंकया चर्मकारे दवंडीसाठी, उठवावे परी रोगे अक्रांती, बेशुद्धी तो पावला, सावध होता घटकेने, दौंडीस सादर तो अदराने, ग्रामवासी आश्चर्याने, म्हणती श्रीपाद चिंतामणी, तेने ग्रामदेवता संतोषली, व्याधी सर्वांची सुरली, श्रीपाद कृपे अवतरली, सौख्य शांती ग्रामांतरी, आला वाढदिवस श्रीपादांचा, राजू शर्मा सपत्निक आनंदाचा, उत्सव करती साजरासाचा, बापांना आर्या समवेत, बापांना आर्य दिव्य नातवाचे, कौतुके पाहती चरण त्याचे, दिव्य तेजे नेत्र त्यांचे, दीपताती ते धवा, वाटे हा नातू जरी, दिव्य तेजा या नाही सरी, लौकिक खुना खरोखरी, कितीतरी सांगाव्या, बारीक वाटती चरण जरी, ठसे उठती किशोरापरी, तत्कृपे ते निरीक्षिता तरी, ते साक्षात श्री दत्तपद, एव श्री दत्तपद आले हाती, खेळतसे नित्य भोवती, अजन्मा अकर्मा लीला करीती, आनंद दरवळे सबाह्य, आनंद वाहे अश्रुरूपे, आनंद उमले रोमांच रूपे, आनंद डोले कंपन रूपे, आनंद तरंगानंदाचा, श्रीपाद वदती आजोबासी, श्री शैलावरी यज्ञासी, करता सौरमंडल शक्तिपातासी, ते होतसे गोकर्ण पिठापुरही, सकळ शक्तींचा शक्तिमान, सकळ जगताचे अधिष्ठान, आनंदाचे निजस्थान, श्रीपाद श्रीवल्लभ, गोकर्ण आत्मलिंग माझे, केवल दर्शने मोक्ष साजे, प्रगटविण्यात त्यासी तेजे, मत्संकल्प मत्तप, आईने नमस्कारिता मी अल्पायू, यतीसी तो म्हणता तरी दीर्घायू, आपल्या आशीर्वाचे चिरंजायू, सार्थ सर्वही होईल, गुप्त श्रीपाद रूप करिता, प्रगटेन यती नरसिंह सरस्वती वरुता, 300 वर्षे समाधी त्यागता, लीला करणे प्रज्ञापुरात, अवधूत लीला प्रगटवोनी, स्वभक्तजन उद्धारोनी, वटवृक्षी मूलशक्ती स्थापोनी, मल्लिकार्जुन सायुज्य साधेन, ऐसे बाल श्रीपादा वचनी, एकूण बापन्नारे स्तिमित जाणी, आश्चर्य घडले तेची दिनी, स्वयंभू दत्तमूर्ती हो गुप्त, वर्ता दौनाला परी त्या दिवशी, पसरली अवघी पंचक्रोशी, लोटली तेथ दर्शनासी, जो तो करी आश्चर्य, तांत्रिक एक चतुर, नरसावधानीच तयाचा विरोध फार, म्हणे नरसावधानीच जादूगर, मूर्ती यांनी चोरली, ग्रामस्थ ब्राह्मणजन, झडती त्याची घेती जाण, नरकलंकादी तांत्रिक सामान, तेथे सर्वांशी सापडे, जरी न सापडे दत्तमूर्ती, परी तांत्रिक पदार्थे हो दुष्कीर्ती, क्षीण होई प्रकृती, दिवसे दिवस तयाची, वांज गाय असे तया घरी, विरोधी तांत्रिक शूद्र शक्ती पेरी, तेने गाय धिंगाणा करी, समर्थन कोणी आवरण्या, मातृश्राद्ध नरसावधानी घरी, गाय बिथरोणी उच्छाद करी, स्वयंपाकादी सर्व खाई, आवेशे हो अनावरण, श्रीपाद येता पित्या समेत, 3 प्रदक्षिणा गाय घालत, स्वप्राणाची सोडत, ठेवून मस्तक श्रीचरणी, आश्चर्य पाहती ग्रामजन, नरसावधानीस गोहत्या पतक, महान की स्वयंपाकी विषदारुण, प्राणांतक होई गाईस, असामान्यत्व श्रीपदांचे, अवघ्या समोर प्रगटलेसाचे, सुटले संबंध देहाचे, नरसावधानी निवर्तती, सांत्वन त्याच्या कुटुंबाचे, करण्या श्रीपाद पित्यासह त्याचे, जाता घरी अत्यंत शोकाचे, अवघे भरले वातावरण, म्हणे नरसावधानीची भार्या, काय म्हणावे या क्रौर्या, मज त्याहुनी जातावर्या, सोडता का हो साथ, श्रीपाद बाळा जगजेठी, चिमुट सौभाग्यवानासाठी, जात होते मी हिमपुटी, झाले आज रे, आगा श्री दत्तात्रेया, तू श्रीपाद
करसी जन्म मृत्यू अपवाद, एशी कीर्ती तौका प्रतिसाद, न देशी माझ्या सादासी, 19 अक्रंदन, कळवनला करुणाघन, पुसे स्वीकारी तियेचे लोचन, प्रारब्ध अटळ हे सर्वासी, निघाली शवयात्रा ती, श्रीपादही पित्या समवे येती, अग्नी ज्येष्ठ पुत्रा हाती, वदे जग जेठी ते धवा, देती अग्नी मृत पित्यास, पाहिले असे सर्वत्र खास, येथे तरी जिवंत पित्यास, अग्नी संस्कार का हो, चमत्कारोनी सारे जन, निरखिती श्रीपाद वदन, मृताच्या भ्रूमध्यास कृपे स्पर्शुन, संजीवन देती श्रीपाद प्रभू, नर सावधानी उतरती चितेवरून, धरती दृढ श्रीपाद चरण, साष्टांग करती नमन, स्मशानामध्ये ते धवा, विराला शोक सारा, आनंद दाटे चराचरा, करती श्रीपाद जय जयकारा, परत ताती सकल जन, तयासी प्रभू कृपा स्पर्शातून, प्रगट होई कर्म सूत्रज्ञान, घटना अंतरासी जाण, स्पष्ट होती ते धवा, मृत वांझ गाय तयाची, माता असे गतजन्मीची, बैलासी गतजन्मी पित्याची होती भूमिका, पाहताच श्रीपादासी, वाटे वांझ गाय मनासी, द्यावे आपल्या दुधासी, वासल्य प्रेमाने, इच्छा तियेची जाणून, अवतारती करुणाघन, पुढील अवतारे पूर्वेन, वांझ म्हशी जन्मतो, श्रीपाद वरदानासह सारे, क्षणेची जाणती नरसावधानी, मत्सरे तांत्रिका ब्रह्म पिशाच्या अवतारे, पुढील जन्मी त्या उदाहरण, श्रीपाद घेतील नरसिंह यतिरूप, घडवतील लीला अमुप, किती वर्णावे सामर्थ्य खूप, वेदही तेथे मौनावले, नर सावधानी पुढील जन्मी, दरिद्री ब्राह्मण ग्रामी, प्रभू नरसिंह यतिरूपे त्या धामी, संतोषिती भाजी भिक्षे, मोडून जाती भाजी ती, त्या खाली उदंड सुवर्ण देती, ऐसा कनवाळू येती, होईल हीच श्रीपाद मूर्ती, ऐसे प्रगटले तयापुरती, केवळ दिव्य कृपा स्पर्श महती, नर सावधानी अनुभवती, वंदिती पुनः पुन्हा श्रीचरण, कोणीही कोणत्याही मिसे, आळविता स्मरता या जगदीशे, तात्काळ सोडविले खासे, पतित पंडित अज्ञजन, श्रीपाद चरित्र जे आदरिती, होय तयाची अज्ञान निवृत्ती, श्रीपाद भक्ता संगती, स्वर्ग वाटे उनितया, इति श्रीपाद चरित्रामृत, शंकर भटजी समंत, श्री स्वामी समर्थावतार धारक, परमपूज्य गुरुमाऊली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय. श्रीपादराजम शरणम प्रपदे. आज आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र या ग्रंथाच्या 1 ते 7 अध्यायाचे वाचन पूर्ण केले. या 7 अध्यायामधून आपल्याला भक्तीचा श्रद्धामय प्रवास, नामस्मरणाचे सामर्थ्य, श्रीपाद श्रीवल्लभांचा दिव्य अवतार आणि त्याचे अलौकिक ज्ञान या सर्वांचे दर्शन घडते. श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा सदैव सर्वांवरती राहो हीच श्रीचरणी प्रार्थना. या पारायणानंतर सर्वांनी एक वेळा सिद्धमंगल स्तोत्राचा पाठ करायचा आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अशाच भक्तिमय सेवेसाठी पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ.